गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णुर् गुरुर्देवो महेश्वरः गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। यस्मात् जातं जगत्सर्वं यस्मिन्नेव प्रलीयते येनेदं धार्यते चैव तस्मै ज्ञानात्मने नमः। अगा विश्वैकधामा तुझा प्रसादू चंद्रमा करू मज पौर्णिमा स्फूर्तीची जय। वंशी विभूषित करान्नवनीर दाभात पीतांबराधरुण बिंब फलाधरोष्टात पूर्णेन्दु सुंदर मुखाधर विंद नेत्रात कृष्णात् परं किमपि तत्त्वमहन्न जाने। कुंडलीकवरदा हरि विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम सद्गुरुनाथ महाराज की जय। जय जय रघुवीर समर्थ। आजच्या प्रातःकालीन द्वितीय सत्राला आपण इथे आता सत्राच्या चिंतनाला प्रारंभ करीत आहोत। अत्यंत शास्त्रशुद्ध विषयाचं चिंतन सुरू असल्यामुळे ज्या ज्या ऋषींनी ते शास्त्र लिहून ठेवलेलं आहे त्यांचं स्मरण इथे आपलं सतत सुरूच आहे। त्यांचं स्मरणच आहे, त्यांनी केलेल्या वाङ्मयाचं स्मरण म्हणजे त्यांचं स्मरण आहे। म्हणून जैमिनी ऋषी यांना वंदन करूया। भगवान व्यासांचं तर आपलं चिंतनच आहे म्हणून त्यांना वंदन। अधिष्ठात्री देवता प्रभू रामरायाला वंदन। परमपूज्य डॉक्टर काकांचं स्मरण करूया, त्यांना वंदन करूया। परमपूज्य मंदाताईला वंदन करतो, आपल्या सगळ्यांना अभिवादन आणि पुढे आजचं चिंतन सुरू करूया। भद्रं कर्णेभिः शृणुयाम देवाः शृणुयाम देवाः भद्रं पश्येमाक्षभिर्यजत्राः भद्रं पश्येमाक्षभिर्यजत्राः स्थिरैरङ्गैस्तुष्टुवांसस्तनूभिः स्थिरैरङ्गैस्तुष्टुवांसस्तनूभिः व्यशेम देवहितं यदायुः व्यशेम देवहितं यदायुः। ओम शांती शांती शांती। छोटासा शांतीपाठ सकाळी आपण त्याचं चिंतन केलं थोडंसं पहिल्या सत्रामध्ये। दुसरा हा शांतीपाठ अथर्वण वेदाचे जेवढे काही उपनिषद आहे त्यामध्ये या शांतीपाठाला स्थान मिळालेलं आहे। त्या ऋषीमुनींनी प्रार्थना केली आहे। शांतीपाठाचं थोडंसं विवरण अगोदर झालेलंच आहे, कशासाठी शांतीपाठ करायचं। ब्रह्मविद्या शिकायची आहे। ब्रह्मविद्या शिकण्यासाठी हे जड शरीर आहे, हे जड शरीर तर काही शिकणार नाही आहे, पण या जड शरीराच्या संसर्गामध्ये अत्यंत तादात्म्याने असलेलं आपलं चैतन्य जे आहे त्या चैतन्यावर या जडाचे फार जास्त परिणाम आहे। त्याने तादात्म्य भलत्याच गोष्टीशी केलं, अनात्म वस्तूशी। परिणामतः आपल्याला त्याच्यापासून वेगळं होणं फार कठीण आहे। आणि म्हणून जडाचे जे धर्म आहे ते सतत या चैतन्यावर आरोपित होत राहतात, ज्याला अध्यास अध्यास म्हणून म्हणतात। झाला हा विषय थोडासा कदाचित आपल्याला स्मरणात असेल तो। आणि कुठल्याही जडाचं ब्रह्मचिंतनामध्ये व्यत्ययच राहतो, विघ्नच राहते ते। म्हणून ते विघ्न दूर करण्यासाठी हे शांतीपाठ ऋषीमुनींनी ब्रह्माभ्यास सुरू करण्याच्या अगोदर शांतीपाठ म्हणण्याची तिथे पद्धत सुरू केलेली आहे। पुष्कळ प्रकारचे विघ्न आहे, त्याचं विवेचन झालेलं आहे। स्थूल विघ्न आहेत, विघ्न सूक्ष्म झाले म्हणजे ते आपल्या मनबुद्धी चित्तावर परिणाम करणारी आहेत। आपलं शरीर जड असल्यामुळे, पंचमहाभूतांचं असल्यामुळे ते पंचमहाभूत आपला धर्म विसरणार नाहीत आणि म्हणून आपल्याला थोडंसं त्यांना एका विशिष्ट शिस्तीमध्ये बसून ठेवावं लागेल। अशाच प्रकारचा काहीतरी हा आपला शांतीपाठ आहे। त्या शांतीपाठामध्ये अत्यंत जीवनावर रोज आपल्याला उपयोगाला पडेल अशा सूचना आलेल्या आहेत।
ओम भद्रं कर्णे विशृणुयाम देवः. प्रत्यक्ष सुरुवातच करूया. त्याचा अर्थ, शब्दार्थ सरळ आहे बिलकुल. भद्रं कर्णेभिः शृणुयाम देवः. आम्ही आमच्या कानाने कल्याणकारी वचन ऐकावे, शुभ ऐकावं. भद्रं पश्चिमाक्षभिर्यजत्राः. यज्ञ याग करण्यासाठी आम्ही समर्थ होऊन आमच्या डोळ्याने आम्ही शुभ पाहावं. भद्रं पश्येम अक्षिभिः भद्रं पश्येम. डोळ्याने शुभ पाहावं. स्थिरांगाने, स्थिरैरंगी स्तुस्तु मांसस्तुनुभी. स्थिरांगाने आपले हे जे अवयव आहे या अवयवाला स्थिर करून आम्ही तुमची स्तुती करावी. विषयम देव हितै यदायु. परमेश्वराने जेवढं आयुष्य आम्हाला दिलेलं आहे त्या आयुष्याला आपण प्राप्त करून घ्यावं, म्हणजे त्या आयुष्याला पूर्ण आयुष्यभर त्या परमेश्वराच्या चिंतनामध्ये घालवावं, असा एक त्याचा भावार्थ आहे थोडक्यात. थोडंसं विवेचन पाहून नंतर आपल्या विषयाला सुरुवात करूया आपण. ओम भद्रं कर्णेभिः शृणुयाम देवः. विनंती अशी आहे की आमच्या कानांनी आम्ही शुभ ऐकावं आणि डोळ्यांनी सुद्धा शुभ पाहावं. पहा थोडासा विचार करून की ही विनंती कशी केलेली आहे. ज्या अर्थी असं म्हटलेलं आहे की डोळ्यांनी शुभ पाहावं, कानाने शुभ ऐकावं, त्या अर्थी इथे शुभ असलंच पाहिजे. बरोबर आहे. आपण थोडंसं तर्काला धरून विवेचन करतो आहोत. शुभ असल्याशिवाय पाहायला सांगितलं नाही. शुभ गोष्टींचं काहीतरी श्रवण इथे असलंच पाहिजे, तेव्हा पुढे ते आपल्या कानावर येईल ना, तेव्हाच आपण ऐकू शकू. मग इथे शुभ जे आहे ते आपल्याला पाहायला पाहिजे. जुनी एक म्हण आठवते बघा, जे खेड्यामध्ये होते पूर्वी, जे होते ते बऱ्या करता होते. आठवते सगळ्यांना. खेड्यामध्ये होते पूर्वी, जे होते ते बऱ्या करता होते. खरं म्हणजे हे काहीसं या उपनिषदांच्या शांतीपाठामध्ये जो एक तत्वज्ञान जे भरलेलं आहे त्याच्यावरून ती म्हण पडलेली आहे. पूर्वीच्या म्हणी हे आपल्याला तत्वज्ञान शिकून द्यायचे, तत्वज्ञानच सांगायचे सगळ्या. आता ते म्हणीच बंद झाले, तयारच होत नाही. कोणी तसं चिंतनच करत नाही, तयारच होत नाही, म्हणीच बंद झाले. पण पूर्वीचे अगदी आपण ज्यांना अशिक्षित आणि खेळवळ जे म्हणतो त्या लोकांनी महान तत्वज्ञान आपल्या समोर ठेवून दिलेल्या म्हणींच्या माध्यमातून. असलं तर माझं नाही, नसलं तर लाजू नये. आठवतात त्या लहानपणच्या. असलं तर माझू नाही आणि नसलं तर लाजू नये. बिलकुल अर्थ साधा लक्षात आला असेल आपल्या. भद्रं कर्णे विशृणुयाम देवः. भद्रं पश्चिम. चांगलं शुभच पाहावं. इथे आहे का पण शुभ? आपण म्हणाल तर बापरे कसं काय, म्हणजे आता कसं काय शुभ पाहावं आपण याच्यामध्ये? व्यवहारात जे आपण जे जे काही पाहतो त्याच्यामध्ये सगळं शुभ शोधत बसायचं का? त्या अगोदर एक थोडीशी आपण आपल्या शास्त्रांनी आपल्याला जी प्रक्रिया शिकवलेली आहे त्याचा विचार करू. म्हणजे इथे आपल्याला कसं सगळं शुभ दिसेल. अवघाची संसार सुखाचा करीन, आनंदे भरीन तिन्ही लोक. माऊलीची प्रतिज्ञा आहे ना. मग माऊलीला अवघाची संसार सुखाचा करीन, त्यांना संसारात ते सुख दिसलंच आहे की नाही हो. त्याच्याशिवाय अशी प्रतिज्ञा कशी घेतली, आणि ती माऊलीने घेतलेली आहे. आनंदे भरीन तिन्ही लोक, म्हणजे तिन्ही लोकात आनंद आहेच, संसारात सुद्धा आनंद भरून काढता येतो. बिलकुल माऊलीची आहे बरं का प्रतिज्ञा. दुसऱ्या कोणी तुम्ही मी म्हटलं असतं तर कोणी विश्वास नाही ठेवणार, पण ज्ञानेश्वर महाराजांनी असं म्हटलेलं आहे. अतिंद्रिय परी भोगविणे इंद्रियां करवे म्हटलं आहे ना त्यांनी ज्ञानेश्वरीमध्ये. हो, अतिंद्रिय आहे ते ज्ञान, पण मी आता तुम्हाला ते तुमच्या या पंचमहाभूतांनी बनलेल्या इंद्रियांकडे मी भोगवून देईन. बोली अरूपाचे रूप दाविन, अतिंद्रिय परी भोगविन इंद्रियां करवे. तेने कारणे मी बोलीन, बोली अरूपाचे रूप दाविन, अतिंद्रिय परी भोगविन इंद्रियां करवे. याचा अर्थ ते तिथे आहे, तत्वतः विद्यमान आहे. प्रश्न असा आहे की आपल्याला पाहण्याची ताकद नाही. आपल्याला पाहण्याची ताकद नाही. कसं आहे भद्र? पाहावं कसं, ऐकावं कसं? एक दोन दिवसापूर्वीच एक विषय झाला होता, थोडक्यात आपण त्याचा उल्लेख केला, त्याचं फारसं विवेचन झालं नाही. की विश्वामध्ये जेवढे काही आपल्याला दृश्य पदार्थ जे काही दिसतात, इथे जेवढे काही दिसतात, डोळ्याला दिसतात किंवा आणखी सूक्ष्म आपल्या इंद्रियांना जे काही कळतं आहे, त्याचं जर आपण विश्लेषण केलं तर त्या पदार्थामध्ये 5 घटक आहेत. प्रत्येक पदार्थामध्ये 5 घटक आहेत. 5 घटक कोणते आहे? अस्ति, भाती, प्रिय, नाम आणि रूप. पंचदशीचा श्लोक म्हटलाच होता. अस्ति, भाती,
प्रियम रूपम नाम चैत्यंश पंचकम आद्यत्रय ब्रह्मरूपम ततोद्वय माया रूप ततोद्वयम. म्हणजे तीन हे आस्तिभाती प्रिय जे आहे हे ब्रह्मवस्तूचे धर्म आहेत. म्हणजे सच्चित आनंद जे आहे हे निर्गुण स्वरूपाच्या याच्यातले धर्म मानले गेलेले आहेत. धर्म नाहीच आहे तिथे, पण आपल्याला कळावे म्हणून मानले गेलेले आहेत. त्याच सच्चित आनंदाचं हे प्रकटीकरण जे झालं या सृष्टीमध्ये, जसं तन्मात्र स्वरूपातले पंचमहाभूत आपल्याला काही दिसत नाही सूक्ष्म असल्यामुळे, पण पंचीकरण झाल्यानंतर ही स्थूल सृष्टी आता आपल्याला आली. तसं सच्चित आनंदाचं हे जे दृश्य स्वरूप जे आहे हे आस्ती भाती आणि प्रिय. सरळ सरळ शब्दावरून सत आस्ती अस्तित्व, चित भाती जाणवते आपल्या ज्ञानेंद्रियांना करते, आनंद प्रिय हे ब्रह्माचेच आहेत. आणि ह्या विश्वाच्या अणुरेणूमध्ये ते ओतप्रोत भरून आहेत सगळे. म्हणून आपल्याला कुठलाही डोळ्यांनी पदार्थ दिसो, कानाने ऐकायला येऊ, कुठल्याही प्रकारच्या ज्ञानेंद्रियांनी अनुभवाला येऊ, त्याच्यामध्ये हे तीन आणि नाम आणि रूप हे मायेचे दोन घटक, तीन ब्रह्मवस्तूचे घटक, असे 5 घटक मिळून इथली सगळी सृष्टी तयार झालेली आहे ना. म्हणजे 3 ब्रह्माचे 2 मायेचे. पर्सेंटेज काढू किती होते? 60% ब्रह्मवस्तू इथे हजर आहे आणि 40% माया आहे फक्त. मग इथे 60% ब्रह्मवस्तू आहे. ती कशी आहे? ती भद्रच आहे, ती शुभच आहे, ती कल्याणकारी आहे. तीच प्राप्तीची आपल्या सगळ्या जीवांची इच्छा आहे. करतो ना आपण इच्छा. म्हणजे ती 60% इथे भरून आहे, विश्वामध्ये ओतप्रोत भरून आहे. फक्त आपली प्रार्थना आपण आता अशी करायची की आम्हाला ती दिसू दे. आम्हाला सवय लागली आहे त्या नामरूपांच्या गडबडीतच सगळं आपलं विरून जातं. आपण 100% नामरूपाला अलॉट करून टाकतो सगळं आपलं. त्यातलं आस्ती भाती प्रियत्व दृष्टीच्या आड होऊन जाते. ईशावास्यनी प्रार्थना पहिलाच मंत्र काय सांगतो? ईशावास्य इदम सर्वम यत्किंच जगत्यान जगत. आहे ज्यांनी ईशावास्य वाचलाय तो पहिलाच मंत्र हा आहे. ईशावास्यम इदम सर्वम. हे ईश्वराच्या स्वरूपाने हे सगळं आच्छादन केलेलं आहे. ते आपल्याला पाहायला शिकायचं आहे. आणि विनंती इथे अशीच केलेली आहे की आम्ही डोळ्यांनी भद्र पाहावं. आम्हाला जे आस्तिभाती प्रियत्व हे ब्रह्मवस्तूचं त्या परमात्म्याचं स्वरूप लक्षण जे आहे ते इथे विद्यमान आहे आणि म्हणून आम्हाला ते पाहायला शिकायलाच पाहिजे. आता आपण म्हणाल की हे तत्त्वज्ञानाची चर्चा ठीक आहे, एखादं प्रॅक्टिकल उदाहरण जर आपण पाहिलं तर चांगल्या प्रकारे लक्षात येईल. कारण आपल्याला याच्या विपरीतच खूपदा दिसते. आपलं स्वतःचं रोज जर आपण कुठे जातो, ऑफिसमध्ये जातो, कुठे जातो, काही जातो, रस्त्यात एखादा अपघात झाला, आता त्यात भद्र कसं पाहावं? म्हणजे भद्र पाहाल कसं आहे असा प्रश्न आहे. की शिकवणी ठीक आहे वर्गात, बाहेर पडल्यानंतर दिसला एक अपघात, त्याचे हातपाय तुटलेले आहे, पण त्याच्यामध्ये आपल्याला एक तर भद्र पाहता येते नाही की तो त्याचे हातपायच तुटले ना, फक्त प्राण तर नाही गेले ना त्याचे. म्हणजे त्याचा प्रारब्ध ठीक आहे, त्याचं जे काही आहे ते तर आलं, पण तो त्याचा जीव वाचलेला आहे. अशा रीतीने आपण त्याचा म्हणजे जसं एक नेहमीचं उदाहरण देतात ना, अर्धा ग्लास भरलेला आहे आणि अर्धा रिकामा आहे, तर आपण रिकाम्याकडे पहिले दृष्टी जाते, पण भरलेला पहा पहिले. प्रत्येक अशा घटनेमध्ये परमेश्वराचं दर्शन आपल्याला होतच असतं. परमेश्वराचं दर्शन आपण म्हणाल बा एखाद्याचा मृत्यू झाला, आता यात काय पाहायचं? यात काय भद्र पाहायचं? काय त्याच्यामध्ये भद्र पाहायचं? त्याचा मृत्यू जो झाला तो इथे या दुःखातून सुटला. दुःख बांधवडी आहे असं दुःखातून सुटतो ते चांगलं नाही आहे का? आहे. तत्वज्ञानाचा विचार आपल्याला शिकवते आहे. कारण जर आपण नुसतं दुःख कवटात इथे अगोदर आहेच आहे दुःख, त्याच्यात भरच टाकून देऊ आपण. साधू संतांनी इथे सगळं जे शुभ पाहायचं आहे, इथला आनंद त्यांनी जो लोकेट करून शोधून काढलेला आहे, त्याच्यामध्ये ही दृष्टी आपल्याला इथे विकसित करायची आहे. अशा रीतीने आपल्या जीवनात जेवढ्या घटना घडतात त्या सगळ्या घटना याच्यामध्ये 60% शुभ आहे, 40% मायेचं आहे. मायेचं बाजूला सारायचं आणि त्या शुभावर आपलं हे दृष्टी खिळवून ठेवायची, त्याची अनुभूती घ्यायची. प्रत्येक जीव आपापलं कर्माचं गाठोडं घेऊन आलेला आहे. तुम्ही कोणाला जर काही शारीरिक दुःख असेल तर त्याचा 0.01% आपण शेअर नाही करू शकत, काहीच नाही करू शकत. बस कोरडा सल्ला देऊ. कोणी जर आजारी पडला ना तर त्याला
डॉक्टर सोडून बाकीचे खूप औषधं सांगतात त्याला. जे जे भेटायला जातात ना ते त्याला एक एक औषधं सांगतात. तुम्ही असं करा, सकाळी हे तेल सोडा, दुपारी आलं खा, संध्याकाळी सुंठ खा वगैरे वगैरे. तर त्याला म्हणजे काय की डॉक्टर सोडून बाकी खूप औषधोपचार सांगणार आहे, पण आपण याच्या पलीकडे त्याचं दुःख नाही घेऊ शकत. आणि म्हणून आपण एवढंच करू शकतो की बा हा जर मला काही चांगलं सांगत आहे तर हा माझ्यासाठी ईश्वर होऊनच आलेला आहे. त्याची इच्छा तर मी बरं व्हावं हीच आहे, याच भावनेतून सांगतो आहे. पण आपण त्या परिस्थितीत नसलो तर वैतागून जातो. आणि वैतागून आपण म्हणतो काय आवाज लोकांनी इतके मला इलाज सांगितले की डॉक्टरनी तेवढे सांगितले नाही. एक लक्षात ठेवायचं आपण की ह्या अशा आपल्या आचरणाने आपण स्वतःच या विश्वामध्ये जे शुभ आहे ते पाहायला शिकू. आणि त्याच्यावर जर शुभावर जर सारखी नजर आपण खेळत राहिली तर आपल्याला शुभशिवाय काही दिसणार नाही. एक वेळ अशी येईल की शुभच पाहण्याची सवय होईल फक्त, अशुभ सगळं नजरेपासून दूर होऊन जाईल. लागते अशुभ सगळं हटून जाईल बिलकुल. कारण जी एक सवय आपण जर या इंद्रियांना जर सवय लावली तर मग पडिले वळण इंद्रिया सगळा, बस त्यांना वळणच लागते तसं पाहायचं. आणि ते इतकं लागते की एक प्रत्यक्ष फार दिवसापूर्वी एक घटना घडली, त्याचं आलं होतं. एका जणाला स्नान करताना डोक्यावर पाण्याचा तांबा टाकला की त्याला ते विष्णू सहस्रनाम म्हणण्याची सवय होती. विष्णू सहस्रनाम सुरूच करून द्यायचं तो बिलकुल. बस यस्य स्मरण मात्रेन जन्म संसार बंधन सुरू. काही दिवसांनी मृत्यू झाला. त्याच्या इंद्रियांचा इतका परिणाम झाला की ते मेल्यानंतरही त्याचे ओठ ते कुटकुटत होते असं तिथे हजर राहणारे सांगतात. म्हणजे या इंद्रियांना सुद्धा आपण तशी वळण लावू शकतो. इंद्रियांना सुद्धा तशी वळण लावू शकतो. अगदी प्रल्हाद महाराजांचं नाव सगळ्यांनी ऐकलं असेल. प्रल्हाद महाराज साखर खेरड्याचे विदर्भातले आहेत ते, पण पुष्कळ प्रसिद्ध आहे. त्यांचं जेव्हा ते सगळी क्लिनिकल डेथ झाली बॉडीची सगळी, डॉक्टर आले तपासायला, स्टेथोस्कोप लावला, हार्टबीट्स बंद झाले होते. पण बाकी सगळीकडून श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय रामचे त्यांना त्या स्टेथोस्कोपमधून ते स्पंदन जाणवत होते. बॉडीचा प्रत्येक जीन ओरिएंट झाला होता नामाचं. ओरिएंटेशन त्याचं त्या नामाकडे झालं होतं बिलकुल. तेच करायचं आपल्याला परमार्थामध्ये, तेच पाहायला शिकायचं आहे बिलकुल. म्हणून भद्रम पश्चिम क्षीर जत्रा किंवा भद्रम कर्णे विष्णुयामा देवा, आम्ही शुभ ऐको कानाने, शुभच ऐकायचं. कोणी जर अशुभ बोलत असेल तर त्याला सांगायचं नार्या शुभ बोल. म्हणायला जुनी नार्या शुभ बोल. त्याचं ते आपल्याला ते अशी विनोदाची म्हण वाटते, पण खूप ते शुभच पाहायचं, शुभच बोलायचं, शुभ ऐकायचं. आम्ही ते कानाने ऐको. आम्ही ब्रह्मविद्येचा अभ्यास सुरू करायला घेतलेला आहे. आम्हाला आता अशुभाशी काही संबंध ठेवायचा नाही. मनबुद्धी चित्त अहंकार आमची फक्त कल्याणकारी संकल्पाने भरून राहो. आम्ही आमच्या डोळ्यांनी सगळं शुभ पाहू. आमच्या या स्थिर अंगाने हे अवयव, हे अंग हे आपल्या स्वभावानुसार कार्य करत असतात. आपला स्वभाव गुण आणि कर्म यानुसार बनलेला आहे. गुणकर्म विभागशः तसंच बनून आलेला आहे, त्याला स्वभाव म्हणतात. तो तसाच कार्य करत राहील. आणि म्हणून त्याला प्रशिक्षण आहे की बाबा तुझं कार्य थोडा वेळ बंद ठेव, सध्या जरा थोडंसं शुभ पाहण्याच्या आणि ऐकण्याच्या स्थितीमध्ये तू ये. अंगाला सुद्धा स्थिर करून तसं त्याला सवय लावलेली आहे. आणि परमेश्वराची स्तुती करायची त्याची. अशा रीतीने हे सगळं आपल्याला आयुष्य जे प्राप्त झालेलं आहे तसं आयुष्य जगायचं. प्रार्थना आहे शांती. याने काय होईल की स्वभावानुसार इंद्रिय जे काही हालचाली करत असतील त्या थोड्या मंदावून जातील. त्याच्यावर एक दुसरं संस्काराचं आवरण चढेल आणि आपलं मन आणि बुद्धी ब्रह्माभ्यास करण्यासाठी आपण योग्य हो, पात्र ठरवू. अशा यांनी तो ब्रह्माभ्यास सुरू करायचं. त्याच्यासाठी ही एवढी प्रार्थना आहे. प्रत्येक वेळेस ठरवलंच आम्ही की सुरुवातीला एखाद्या उपनिषदाचा एक तत्त्वज्ञानाचा छोटासा भाग घ्यायचा आणि काहीतरी शांतीपाठाबद्दल बोलायचं. बघू आपण आता आपल्याला बघायचं आहे बरंचसं यातलं. दहा क्रमांकाचं हे बघा तुम्ही, तेथपर्यंत झालं होतं. पुढचं एक झालेलंच आहे, पण 10वं बघू आपण. पूर्वमीमांसा म्हणते की कलियुगात संन्यास वेदबाह्य आहे. मनुष्याला जन्मतःच 3 ऋणे असतात म्हणून नैष्कर्म्य पाखंड होय.
यांना संन्यास वर्जच राहणार आहे पूर्व मीमांसकाला, कारण ते कर्ममार्गी आहेत. कर्म थांबून, कारण संन्यासामध्ये सगळंच कर्म थांबते. नैष्कर्म दशा म्हटल्यानंतर कर्म थांबायचंच आहे, कर्माचाच संन्यास आहे कर्म. मग सर्वांनी कर्म आणि संन्यास करून ये म्हणून माझ्याकडे सगळेच कर्म तू माझ्यामध्ये संन्यस्त करून राहा. भगवद्गीता सांगते आहे त्याप्रमाणे कलियुगामध्ये पूर्वमीमांसक म्हणतात की संन्यास हा वेदबाह्य आहे अशी त्यांची धारणा आहे. वेदांना त्यांनी मान्यता दिली, पण वेदांमध्ये जो चतुर्थाश्रम जो आहे, संन्यासाचा जो आश्रम आहे, संपूर्ण सनातन वैदिक धर्माचे दोन मुख्य स्तंभ आहेत आपले, वर्ण आणि आश्रम. हे लक्षात ठेवायचं बिलकुल. सनातन वैदिक धर्म कोणत्या फाउंडेशनवर उभा आहे राहिलेला, त्याला वर्णाश्रम पद्धती जसं नाव शब्द आपण ऐकला असेल, वर्ण आणि आश्रम. आणि सगळे आपले जे कर्माचे जे काही नीती नियम जे बनलेले आहेत, यांनी बनवले आहेत, ते सगळे वर्ण आणि आश्रमावरच आधारित आहे. वर्ण गुणकर्म विभाग अशा झालेले आहेत तयार. आश्रम 4 आश्रम आहेत, ब्रह्मचर्य, गृहस्थाश्रम, वानप्रस्थ आणि संन्यासाश्रम. त्याच्यातलं चौथा आश्रम यांना मान्य नाही आहे, कारण चौथ्या आश्रमामध्ये नैष्कर्म्य दशा प्राप्त होते. वेदांताप्रमाणे आपण ज्या स्थितीला जातो, आत्मसाक्षात्काराची स्थिती अशी आहे की आत्म्यामध्ये कुठलंच कर्म नाही, कुठलंच हालचाल नाही आहे. नान्य किंचन मीशत आहे तो रे उपनिषद सांगतं आपल्याला. तिथे काही कर्म काय, कुठली हालचालच नाही अजिबात बिलकुल. बस केवळ फक्त एकाच गोष्टीचं भान आहे, ब्रह्मवस्तूचं भान फक्त. बस ब्रह्म हे सच्चित आनंद रूप आहे. आनंदाचं इतकं भान आहे की आनंदाच्या भानालाच ते सोडत नाही कधीच. म्हणून त्यांना आनंद प्राप्त करून घेण्यासाठी हालचाल करण्याची गरज नाही. एक साधं लॉजिक, अगदी साधं. मला जी गोष्ट प्राप्त केली, जसं मुंबईला जायचं, मी प्रवासात करण्यासाठी नागपूरहून बसलो मुंबईला जाण्यासाठी. खूप केले धडपडी. काय समजा रेल्वेने जायचं असेल तर घरून रेल्वे स्टेशनपर्यंत जायचं, रिक्षा करून गाडीत बसायचं. ह्या सगळ्या ज्या धडपडी ह्या कुठे थांबतात? विटी स्टेशन आलं की थांबून जातात ना सगळ्या. थांबतं की नाही? आपलं गंतव्य प्राप्त झालं की सगळे कर्म शिथिल होऊन पडतात. कर्म करायची गरज नाही. मला जिथे जायचं आहे तिथे मी पोचलो. पोचल्यानंतर प्रवास जसा थांबतो, जे मला प्राप्त करून घ्यायचं आहे ते प्राप्त झालं. काय पोस्ट ग्रॅज्युएशन करायचं आहे, पोस्ट ग्रॅज्युएटची डिग्री मिळाली की दुसऱ्याच दिवशी पुस्तकाला बांधून ठेवलं जाते की नाही? आहे ना, आपला जीवनातला अनुभव आहे. कर्म करायचा कंटाळा आहे हो माणसाला. खरं म्हणजे माणसाला कर्म आवडत नाही, खरंच नाही आवडत. आपल्या घरात लग्न असतात की नाही बघा, लग्न आपण जेव्हा एखाद्या आपल्या मुलाचं मुलीचं लग्न ठरलं तर विशेष करून सगळ्यात जास्त प्री ऑक्युपाईड कोणी राहत असेल तर ते आई वडील राहतात मुलाचे किंवा मुलीचे. त्यांची लगबग बघा. ते जरी कुठे जेवण करत असतील, आपले व्यवसाय करत असतील, डोक्यामध्ये एक ते तंतू आपण वाजतच राहतो. उद्या आपल्याला आपण असं करू, कपडे घेण्याचं उद्या प्लॅन करू, आहे ना ते सुरू राहते की कसं अनुसंधान असते त्या लग्नाचं बघा. सतत मानसिक कर्म बंदच पडत नाही. आणि शेवटी काय होते, बापरे खूपच झालं बाबा, खूप गोष्टी करायच्या म्हणून आपण शेअर करतो. कोणाला तरी काहीतरी सांगतो, हे तू कर, ते तू कर, पेंडॉलचं तू कर, हे कर. आणि आपल्या मनामध्ये 24 तास फक्त झोपले तो काळ सोडून उठल्यावर पुन्हा आज काय करायचं चालू झालं आणि तो करत राहतो. हे त्याला आवडत नाही आहे. कारण तुम्हाला सांगतो, सगळ्यात शेवटी ज्या दिवशी ते लग्न होऊन सून घरात आली किंवा पोरगी माहेरी गेली, सासरी गेली, काय म्हणतो तो? चला एकदाचं झालं बंद म्हणतो ना आपण. डोक्यावरून ओझं खाली उतरलं झालं आहे की नाही? म्हणजे सगळ्यांचे अनुभव आहे आपले. याचा अर्थ काय आहे की मला लग्नासाठी जे मी केलं ते मला अजिबात करण्याची इच्छा नव्हती, नाही तर कशाला म्हटलं असतं असं. कर्म आवडत नाही जीवाला, कारण ते नैसर्गिक नाही आहे. हालचालच नैसर्गिक नाही आहे. हालचालच नैसर्गिक नाही आहे. कर्मस्थिती ज्यावेळेस सुरू असते ना, आपण स्वरूपापासून बरंच दूर गेलेलो असतो, त्यावेळेस आनंदाचा भंग झालेला असतो. म्हणून कर्म हे शीण आणून देतो हो तुम्हाला. कुठलंही कर्म बघा ना, आता आपण मंडळी किती दुरून इथे आला, किती शीण झालाच की नाही इथे येण्याचा. पण आपल्याला एक जिज्ञासा आपली इतकी तीव्र होती की काहीतरी जाणून घेण्याची जिज्ञासेने या सगळ्या गोष्टीवर मात केला. तेवढे सगळे सहन करून आलो. पण सहजासहजी तुम्ही विनाकारण कोणी इथे येते का? येत नाही ना आपण.
कारण ते तसे कष्ट घेण्याची आपली इच्छाच नसते. जीवाला कर्म करणं आवडत नाही आणि यांचं तर कर्मच आहे सगळं ध्येय पूर्ण. कर्माने शेवटचं स्टेशन गाठायचं ते फक्त स्वर्ग काम आहे तिथे सगळे पूर्वमीमांसक. आणि म्हणून त्यांनी वेदांमध्ये जी नैष्कर्म दशा जी आहे, जी चतुर्थ आश्रम म्हणजे संन्यास घेतल्यानंतर जी आहे त्याला यांनी मान्यता दिली नाही. त्यांनी फक्त एकच केलं की त्याच्यामागे एक क्वालिफाईंग स्टेटमेंट लावलं. फक्त एवढंच म्हणतो क्वालिफाईंग कलियुगात, म्हणजे बाकी युगात मान्य आहे असा त्याचा इथे उल्लेख आहे. कलियुगात संन्यास वेदबाह्य आहे. कलियुगात युगाचं तिथे एक थोडंसं हे केलेलं आहे त्यांनी. ते एक स्टेटमेंट आहे, ते एक म्हणजे हे केलेलं आहे त्यांनी, विधान केलेलं आहे. पण त्या विधानाला एक विशेषण जोडून दिले. जे ऑडिट करतात ना, आता माहीत नाही ते कोणी ऑडिटर आहे की नाही, ते ऑडिटमध्ये लिहितात किंवा हे सगळं जे काही मी सर्टिफाय करतो हे बरोबर आहे, सब्जेक्ट टू नॉलेज आहे, पण सब्जेक्ट टू फॉलोईंग त्यांचे हे अमकं राहिलं करायचं ते राहिलं असं वगैरे. तसं हे आहे, संन्यास मान्य आहे पण आम्हाला कलियुगात मान्य नाही, अशा प्रकारचं हे क्वालिफाईंग स्टेटमेंट आहे त्यांचं. आणि त्यांनी थोडा बारीक विचार केला आहे की तो खरं जर म्हणजे तसं जर अगदीच आपण प्रॅक्टिकली जर बघितलं ना तर कलियुगामध्ये संन्यासी लोकच आता कठीण झालेले आहेत. कोल्हापूरचे आपले शंकराचार्य स्वामी अमरावतीला आले, मंदिरात आम्ही त्यांना बोलवतो, मंदिरात येतात, देवीच्या मंदिरातही त्यांचे असतातच कार्यक्रम. मी मंदातही गेलो होतो आम्ही त्यांना भेटायला. ते त्यांचा उत्तराधिकारी शोधून राहिलेले आहेत. ते म्हणे मला मिळतच नाही आहेत माणसं. तर हे त्यांनी तर किती वर्षापूर्वी अगोदर लिहून ठेवलं की कलियुगात. मुद्दा आपण लक्षात इथे घेऊया की ते दुर्मिळ होते आणि अशा दुर्मिळ गोष्टीसाठी मग हे करणं, त्याच्याविषयी त्यांनी एक हे करून टाकलं की कलियुगामध्ये संन्यास वेदबाह्य आहे. तसं संन्यास खूप जणांना आवडत नाही. खूप जण त्याला संन्यासाला ते विरोध करणारे आहेत. वारकरी पंथ संन्यासाला विरोध करणारा आहे, बरेच लोक संन्यासाला विरोध करतात. फरक नाही पडत त्यांनी, मी ते काही वेदबाह्य आचरण नाही आहे त्यांचं, असं काही नाही आहे, पण तेवढ्या एका पोर्शनमध्ये ते त्यांना आवडत नाही. पण सनातन वैदिक धर्माचा नियमच आहे, एक लक्षात ठेवूया आपण इथे की सनातन वैदिक धर्माचे पूर्ण संस्कार जर आपल्या अंतःकरणावर झाले नाही ना तर थोड्या अंशाने का जर कमी पडले ना तर त्या सनातन वैदिक धर्माचं जे पूर्ण फल आहे ते मिळत नाही. कोणत्याही कर्माचा तोच नियम आहे, कर्म जर कोणत्याही अंशाने अपूर्ण राहिलं तेच मुळात अपूर्ण असते. मग ते त्याच्यात अपूर्ण राहिलं तर अपूर्णतेची तशीच ती खाई राहते बिलकुल. संन्यास वेदबाह्य आहे कलियुगामध्ये असं त्यांचं म्हणणं आहे. ते सर्वसाधारण जे लोक आहेत, प्रपंची लोक, त्यांना तो शक्य होणार नाही. तरी आता आहेत संपूर्ण भारतामध्ये असं त्यांचं म्हणणं आहे की 18 की काही लोकच आहे की जे संन्यास घेण्याचे म्हणजे संन्यास घेऊ शकतात आणि शंकराचार्यांच्या गादीवर बसू शकतात. त्यांची फार ती यांना टेस्ट फार कडकच आहे एकदम बिलकुल. आपण ते ऐकलं तरी आपण विचारही नाही करू शकत. जन्मतः 3 ऋणे असतात. झाला आहे विषय, आता 3ही ऋणांचा विषय झालेला आहे. पितृऋण, ऋषीऋण आणि देवऋण. देवतांचं ऋण, देवऋण म्हणजे देवतांचं ऋण, त्याच्या संबंधी झालेला आहे. पितृऋण कसं फेडायचं, श्राद्ध पक्ष तर्पण हे विधी नित्य करायचे आहेत. आपलं जे हे जे केलेलं आहे ना पंचमहायज्ञ, जे नैवेद्य आणि वैश्वदेव शब्द ऐकला असेल आपण सगळ्यांनी, ऐकला असेल पण, तर त्याच्यामध्ये या सगळ्या ऋण म्हणजे पितृऋण फेडण्यासाठी एक तर्पण विधी आहे छोटासा. त्यामध्ये तो रोज तर्पण करावं लागतं बरं का. आपल्या पितरांना असं नुसतं श्राद्धाच्याच दिवशी आठवण करायची असं नाही आहे, त्यांचं रोज स्मरण आहे. लग्नाची जी विधी आहे ना त्यामध्ये तर त्यांना खूप मोठं स्थान आहे. नांदी श्राद्ध म्हणतात त्याला. नांदी श्राद्ध शब्द ऐकला असेल ज्यांना लग्नाची विधी माहीत आहे, ते नांदी श्राद्ध तो त्यांचाच विधी आहे. त्यांना स्मरण करून, आपल्या पितरांचं स्मरण करून त्यांचे आशीर्वाद मागायचे. मी गृहस्थाश्रम स्वीकार करायला निघालो आहे आता, तर ते त्यांचा एक विधी आहे. तो श्राद्ध तर्पण हे नित्यकर्माचे भाग होऊन पडलेले आहेत, ते करणीयच आहेत. तिथे काही आपलं ऐच्छिक नाही आहेत भाग, तो ऑप्शनल काहीच नाही आहे त्याच्यामध्ये. ऋषीऋणही झालेला आहे, काही फारसं विवेचन करण्याची गरज नाही, पहिल्याच प्रवचनामध्ये झालेलं आहे. स्वाध्याय करायचा, ऋषीमुनींनी आपल्यासाठी जे करून ठेवलं त्यांचं स्मरण करायचं.
आपण आपलं नित्य नैमित्तिक जे कर्म करतो, नित्यकर्म, देवपूजा, संध्या वंदन वगैरे जे आहे, त्याच्यामध्ये हे ऋषीऋण आपोआपच फेडल्या जाईल याची व्यवस्था केलेली आहे बिलकुल. ती त्यांचं हे करायचं, स्मरण करायचं रोज. म्हणजे ते आपण ऋषीऋण फेडतो. ऋषीऋण फेडण्याचा नियम हाच हे आहे की ते स्वाध्याय करणे. बस आपण ज्या शाखेमध्ये असू, ब्राह्मण असू, आपली जी शाखा आहे त्या शाखेचं एक तरी मंत्र किंवा ऋचा रोज म्हणायची, म्हणजे ऋषीऋण पेटते. बरं का, ब्राह्मण असू तर आपली जी शाखा आहे, किंवा शाखा खूप याच्यात असतात, क्षत्रियांमध्ये याही आहे, त्यांच्यासाठी जे वेद हे करून ठेवलेले आहे, शास्त्राने नियमित करून ठेवलेले आहे किंवा नियत करून ठेवलेले आहे, त्यांच्यासाठी सांगितलेले की हा तुमचा वेद आहे, त्या वेदाची ऋचा यजुमंत्र किंवा जे काही मंत्र असतील त्याचे एक रोज म्हटलंच पाहिजे, आपण म्हटलंच पाहिजे बिलकुल. तेव्हा आपलं ते ऋषीऋण फिटते. साधारणतः देवपूजा आपली अशी डिझाईन केलेली आहे की त्यामध्ये बऱ्यापैकी आपलं हे ऋषीऋण फेडण्याची व्यवस्था आहे. शास्त्रीय पद्धतीने षोडशोपचार केली तर, अर्थात आपण जी करतो ती वेगळा भाग आहे तो. आपली सगळी म्हणजे एमर्जन्सीमध्ये जसं असतं ना तसे देवपूजा चालतात बिलकुल. जे विधी शास्त्रकारांनी स्वप्नातही कल्पना केली नाही त्या विधीने आपण पूजा करतो. नैष्कर्मी पाखंड आहे. कर्माने जर स्वर्गच प्राप्त करून घ्यायचा आणि तेच जर मोक्ष आहे तर नैष्कर्मी त्यांना आवडणारच नाही, साधी गोष्ट आहे. पण वेदांताला ते मान्य नाही. वेदांतांनी नैष्कर्म्य सिद्धी म्हणजे आत्मसाक्षात्कार याचं विधान केलेलं आहे. पुढचा नित्य नैमित्तिक काम्य निषिद्ध प्रायश्चित्त अशी 5 प्रकारची कर्मे आहे. आपण कर्माचा प्रकार आहे ना त्यामध्ये हे वेदबोधित कर्म आहे, लक्षात ठेवूया. आपण वेदबोधित कर्म जे आहे ते मुख्य 2च आहेत फक्त, लक्षात ठेवायचं. एक विहित कर्म, दुसरं प्रायश्चित्त कर्म. तसे त्यांनी कॅटेगरी जे केलेली आहे ते कुठे कुठे पाहायला मिळेल. पण विहित कर्म चुकलं माझं, प्रायश्चित्त आणि दुसरं निषिद्ध कर्म, जे विहित नाही ते निषिद्ध कर्म. आणि विहित कर्माचे पुढचे भाग आहेत नित्यकर्म, नैमित्तिक कर्म, काम्य कर्म, प्रायश्चित्त कर्म. काही ठिकाणी प्रायश्चित्त कर्म त्याच्यातून बाजूला कडून सेपरेटली घेतलेला आहे, काही फरक पडत नाही, नुसता विभाग आहे तो. पण नित्य नैमित्तिक काम्य कर्म, प्रायश्चित्त कर्म, आणखी एका कर्माचा उल्लेख कुठे कुठे केलेला आढळेल आपल्याला, ते निष्काम कर्माचा त्याच्यामध्ये उल्लेख केला गेलेला आहे. आणि निषिद्ध एकदम वेगळं काढलेलं आहे, ते अजिबातच नाही करायचंच नाही. जे करायचं नाही त्याला वेगळ्या कॅटेगरीमध्ये टाकून दिलेलं आहे. निषिद्धच आहे ते. शास्त्राने जे कर म्हणून सांगितलं ते विहित, जे अजिबात करू नको म्हणून सांगितलं ते निषिद्ध. कर्माचे प्रकार झाले आहेत हे. पूर्वमीमांसा म्हणते 12 वर्षे वेदाध्ययन करून प्रत्येकाने गृहस्थाश्रम स्वीकारावा व अग्निहोत्र करावे. बरं का, हे त्यांची आज्ञा आहे पूर्वमीमांसकाची. कशी आहे याच्यामध्ये थोडासा मतभेद आहे आपला, तो कुठे आहे तेही बघू आपण. 12 वर्षे वेदाध्ययन करून प्रत्येकाने गृहस्थाश्रम स्वीकारावा. कारण काय आहे की त्यांचं शास्त्राध्ययन करून त्यांना जे शेवटचं अंतिम गंतव्य जे आहे, ध्येय जे आहे ते स्वर्ग आहे. आणि स्वर्ग करण्यासाठी जे करण्याचं जी विधी आहेत ते शास्त्राचं अध्ययन झाल्याशिवाय करता येणार नाही. त्याचा अधिकारच त्यावेळेस येतो आपल्याला. गुरुकुलामध्ये राहून उपनयन झालेल्या व्यक्तीने गुरुकुलात जावं, तिथे शास्त्राचं अध्ययन करावं आणि सगळ्या नित्यकर्माची, नैमित्तिक कर्माची पूर्ण गुरुकडून माहिती करून घ्यावी. आणि 12 वर्षे त्याचं अध्ययन करून कंपल्सरी गृहस्थाश्रम स्वीकारावा असा त्यांचा आदेश आहे. यात थोडंसं आपला वेदांत शास्त्रामध्ये मतभेदाचा मुद्दा असा आहे की गुरुगृही जाऊन सगळं शास्त्राचं अध्ययन करायचं, आपल्याला काय कर्मकांड जे आहे तेही शिकायचं, ज्ञानकांडाचेही शिकून घ्यायचे. आणि झाला आहे पहिल्या प्रवचनामध्ये उल्लेख, ते झाल्यानंतर एखादीची जर तीव्र जिज्ञासा असेल परमात्मा काय जाणून घेण्याची आणि गृहस्थाश्रम करायचंच नाही असं जर ठरलं तर तो या पहिल्या आश्रमातून 4थ्या आश्रमात जाऊ शकतो. शास्त्राचा आदेश आहे. असं आदेश म्हणजे शास्त्राचा असा आपल्याला त्यांनी हे करून ठेवलेली आहे, प्रोव्हिजन आहे ती. आणि त्याची जाबालोपनिषद आपल्या मदतीला धावते. ते यधरेव प्रव्रजेत तधरेव यधरेव विरजेत तधरेव प्रव्रजेत. ज्यावेळेस अंतःकरणामध्ये वैराग्याची तीव्र दशा निर्माण झाली त्याच क्षणी संन्यास घ्यायचा, जाबालोपनिषद सांगतो. उपनिषदाचंच आहे ते आहे. गुरुगृही राहून जर अध्ययन झाल्यानंतर मला आता
नाही वाटत गृहस्थाश्रम स्वीकारावा. मला माझ्या उद्धाराची घाई झाली आहे म्हटल्यापेक्षा मला माझा उद्धारच करून घ्यायचा आहे. मला ब्रह्मवस्तू काय, ब्रह्माभ्यास करायचा, ब्रह्माध्ययन करायचं आहे. या विश्वाच्या ह्या सगळ्या कुठल्याही वस्तूबद्दल माझ्या अंतःकरणात आता आसक्ती अजिबात राहिलेली नाही. वैराग्य खूप आलेलं आहे. वैराग्य आली की काय हो, ते हे विषय वैराग्य आत्मलाभाचे सौभाग्य, जेणे ब्रह्मानंदा योग्य होती जीव. माऊलींनी सांगून ठेवलेले आहे. हे विषय वैराग्य तीव्र झालं ज्या क्षणाला ना, त्या क्षणी आपण सगळं जवळपास साध्य करून घेतलं असं म्हणायला काही हरकत नाही. कारण वैराग्य आणि त्याच्या जोडीला विवेक लावून आपण हे संपूर्ण साधन चतुष्टयाचा मार्ग सहज सिद्ध करून घेऊ शकतो आणि ब्रह्मज्ञान प्राप्त करून घेण्याचे आपण पात्र होऊ शकतो, अधिकारी त्याचे होऊ शकतो. म्हणून या मुद्द्याबद्दल तेवढा आपल्या शास्त्राचा मतभेद आहे. कुठला हे म्हणतात गृहस्थाश्रमी व्हा, कारण बरोबर आहे, यांचा कर्ममार्ग आहे. पण पुढे येईलच आपल्याला की जन्मभर यांनी सांगितलं आहे अग्निहोत्र घरामध्ये ठेवावं. मग आता ते गृहस्थाश्रम झाल्याशिवाय अग्निहोत्र करताच येणार नाही. यावत जीवम अग्निहोत्रम जुहूयात. स्वर्ग काम, स्वर्गाची कामना असणाऱ्यांनी यावत जीवम अग्निहोत्रम जुहूयात. अग्निहोत्राचा नित्य त्यांनी अग्निहोत्र पाळावं, म्हणून त्यांना ते गृहस्थाश्रमाची आज्ञा द्यावी लागली ती. आणि नाहीतरी त्यांना संन्यास वर्जच आहे पुढे, म्हणून ते गृहस्थाश्रमी राहून हे आपलं हे सिद्ध करून घ्यावं असं त्यांनी आदेश दिलेला आहे. प्रत्येकाने गृहस्थाश्रम स्वीकारावा व अग्निहोत्र करावे. स्वर्गरूप मोक्षप्राप्तीचा साधनक्रम त्यांनी दिलेला आहे. स्वर्गरूप मोक्षप्राप्तीचा साधनक्रम, त्यांचा अंतिम गंतव्य पूर्वमीमांसकाचा स्वर्ग असल्यामुळे स्वर्गाला कसं जावं, स्वर्गवासी कसं व्हावं, एक शब्द बदलल्याने किती अर्थ बदलला. आणि नाहीतरी स्वर्गवासी झाल्याशिवाय मिळतही नाही बरं का. स्वर्गाची प्राप्ती स्वर्गवासी झाल्याशिवाय कसं होईल, तिथे वासच नाही झालं तर कसं प्राप्त होईल. 12 वर्षे वेदाध्ययन करून प्रत्येकाने गृहस्थाश्रम स्वीकारावा हे झालं. आणि स्वर्गरूप मोक्ष प्राप्तीचा साधनक्रम दिलेला आहे. पहिल्या पायरीवर वेदाचं अध्ययन करायचं. वेदाला हे यांनी संपूर्ण मान्यता दिल्यामुळे हे आस्तिक दर्शन आहे, वैदिक दर्शन आहे. त्यापासून धर्मज्ञान प्राप्त करून घ्यायचं. धर्मज्ञान हा खूप मोठा व्यापक विषय आहे. आता तो धर्मजिज्ञासामध्ये जे काही त्या धर्म सिंधूमध्ये जे आलेलं आहे, धर्मसिंधू नावाचा ग्रंथ आहे त्याच्यामध्ये, ज्याच्यामध्ये संपूर्ण धर्मज्ञान आलेलं आहे. त्याचं नाव धर्मसिंधू आहे. तिथे सकाळपासून संध्याकाळपर्यंत आपल्याला काय काय दिनचर्या करायची, कोणत्या कोणत्या क्षणी मुहूर्तामध्ये सकाळी काय करायचं, दुपारी काय करायचं, संध्याकाळी काय करायचं, इतकी सगळं व्यवस्थित सूत्रबद्ध माहिती दिलेली आहे त्याच्यामध्ये. बिलकुल ते प्राप्त करून घ्यायचं. धर्माचं ज्ञान प्राप्त करून घ्यायचं. वेदाचं अध्ययन करायचं. धर्माचं ज्ञान प्राप्त करायचं. नुसतं ज्ञान प्राप्त करून थिअरी शिकून काहीच उपयोग नाही आहे. म्हणून पुढची ही जी टप्पा आहे तो धर्मानुष्ठान करायचं, त्याचं अनुष्ठान करायचं. आता मला माहीत आहे की किती 12 वर्ष तप केल्याने आपल्याला आपलं पाप क्षीण होते आणि आपल्याला आपण आत्मसाक्षात्कार घेण्यासाठी एक प्रकारची आपल्याला पात्रता येते. 12 वर्षाचं असतील प्रत्येकाचे, नाही काही जणांचे कमी जास्त असू शकतील. परंतु तप केल्याशिवाय मी माझ्या अंतःकरणाची शुद्धी करून घेऊ शकत नाही. मग तप करावंच लागेल आपल्याला, तपाचं अनुष्ठान. पण मला थिअरीच माहीत आहे नुसती. हे तुम्ही मला सांगितलं, मी जे रोज नुसतं वाचत बसलो, 12 वर्ष तप केल्याने हे होईल का काही? कारण मला प्रत्यक्ष तप करावं लागेल. म्हणून यांनी पुढची पायरी धर्मानुष्ठान सांगितलेली आहे. आणि धर्माचं अनुष्ठान म्हणजे पूर्ण नित्य नैमित्तिक कर्म. आणि यांचं स्वर्गप्राप्तीचं असल्यामुळे ते सगळे काम्य कर्म झाले. कारण सकामता असल्याशिवाय स्वर्ग मिळणार नाही. स्वर्गाची कामना करूनच सगळे कर्मामध्ये आपण प्रवृत्त हो. म्हणून हे जे वरच्या याच्यामध्ये जे त्यांनी सांगितलेलं आहे नित्य नैमित्तिक काम्य कर्म हे करायचेच. सकाम कर्म करायचे, निषिद्ध कर्म करायचे नाही. म्हणजे प्रायश्चित्त कर्म करण्याची वेळ येणार नाही. आणि ह्या नित्य नैमित्तिक आणि काम्य कर्मामध्ये काही त्रुटी राहिल्या, काही दोष निर्माण झाले, तेवढ्यापुरतं प्रायश्चित्त कर्म करायचं. लक्षातच ठेवायचा हा मुद्दा फार महत्त्वाचा आहे. प्रायश्चित्त कर्म अजिबात नाही असं नाही. आणि प्रायश्चित्त कर्म आपल्याला
तसंही रोज करून घेतलं आहे त्यांनी आपल्याकडून. ते पंचयज्ञ पुढे विषय येणारच आहे. 5 यज्ञ रोज करायला सांगितले. त्या 5 यज्ञामध्ये काही अज्ञात पापं आपल्या हातून घडतात. प्रत्येक माणसाच्या हातून अधर्म हा घडतोच. कारण आपण आपल्या या इंद्रियांवर आणि आपल्या रोजच्या व्यवहारांमध्ये जे आपण इथे लोकांशी जगाशी जे व्यवहार करतो त्याच्यामध्ये काही प्रसंग असे येतात की तिथे हत्या घडते, कुठे काही अधर्माचरण होते, असत्य बोलल्या जाते, वाणी घसरून जाते वगैरे वगैरे हे जे होते. तर ह्या अज्ञात गोष्टी असतात. म्हणजे आपण हेतुपुरस्सर केलेल्या नाहीत, ज्ञात नाही होत, आपल्याला लक्षात येत नाही, पण झाला आहे ते. आपल्या पायाखाली एखादा किडा मेला, माहितीही नाही पडत आपल्याला, अज्ञात असतं. पण त्याच्यासाठी काय प्रायश्चित्त आहे ते त्यांनी त्या पंचमहायज्ञामध्ये त्याची व्यवस्था करून ठेवलेली आहे. म्हणजे प्रायश्चित्त कर्मासहितच ते आपल्याला त्याचं अनुष्ठान करायला सांगितलेलं आहे. ते आपोआप होतेच आहे. धर्म अनुष्ठान असं करून घ्यायचं आणि सर्व विषय सुखे इहलोकीचे सर्व सुखे व परलोकीची सर्व सुखे मिळून सर्व सुखे समजावीत. सुखाची व्याख्या केली त्यांनी. सुख कोणतं तर इहलोकीची, म्हणजे या मृत्यूलोकावर जेवढे काही सुख म्हणून आपल्याला वाटत असतील, सुख प्राप्त करून ज्याला आपण सुख समजलो, हे कर्माने प्राप्त होणारी जेवढी काही सुख आहे, कर्म करून जे प्राप्त होणारी आहे. कुठलं कर्म? विहित कर्म करून ना, निषिद्ध कर्म करून नाही. पुन्हा लक्षात ठेवायचं इथे, विहित कर्माचरण करून जेवढी आपण सुखे प्राप्त करून घेऊ शकतो ते सुखे इथे इहलोकीची करायची. वेदांमध्ये म्हणजे परलोकी काही सुखांची हे केलेली आहे त्यांनी. परलोकीचे सुखाचे वर्णन करून ठेवलेले आहे. स्वर्गामधल्या सुखाचं वर्णन केलेलं आहे. आणखी काही लोक आहे, इंद्रलोक, चंद्रलोक, हे खूप लोक आहेत, वर खूप लोक आहेत. ते ह्या लोकी जाऊन ब्रह्मलोक आहे, इंद्रलोक आहे, चंद्रलोक आहे, हे सगळे ज्या लोकांमध्ये दिव्य देहाने ते भोगण्याची सुख असतात तिथे, त्याचे वर्णन करून ठेवलेले आहे. तैत्तिरीय उपनिषद जर वाचलं असेल तर त्याच्यात आनंदाची जी मीमांसा केली आहे ती बघायची. मनुष्य लोकामध्ये किती एक आनंद असेल तर मनुष्य गंधर्व लोकात त्याच्या 100 पट होतो. मनुष्य गंधर्वातून पुन्हा देवलोकात गेलं तर त्याच्याही 100 पट आणखी असं उत्तरोत्तर जे होते ना ते वाढत जाते. तसंच हे सुखाचं आहे. या सुखाची म्हणजे ते आनंदाचीच आहे मीमांसा तशी. तर ही इतक्या लोकांमध्ये इतक्या प्रकारच्या आनंदाचं वर्णन वाचून एखाद्याला इच्छा होईल, नाही आपल्याला आता इंद्रलोकात जाऊन सुख भोगायचं आहे, होते ना इच्छा. मग त्या सुखाच्या प्राप्तीसाठी तसे कर्म करावे. त्याच्यामध्ये ते तसे कुठले कर्म करावे, कुठले याग करावे, कुठले यज्ञ करावे, त्या यज्ञाने कोणत्या सुखाची प्राप्ती होते, सगळं यथार्थात यथासांग वर्णन आपल्या कर्ममार्गामध्ये त्यांनी करून ठेवलेलं आहे. ते सर्व करायचं. इहलोकीची आणि परलोकीची सर्व सुखे मिळून सुख होते, अशी एवढीच त्यांची इथेच मर्यादा करून ठेवली त्यांनी. आत्मसुखापर्यंत काही अजून पोचले नाही. स्वर्गालाच त्यांनी आत्मसुख मानलेलं आहे. वेदांतामध्ये ज्याला आपण आत्मसुख म्हणतो त्यांनी ते स्वर्गातच तिथे अंतिम हे केलेलं आहे. स्वर्गातील सुखे अविनाशी आहेत. दुसरा त्यांचा आणखी इथे मतभेदाचा मुद्दा आहे. स्वर्गात जेवढी सुखे आहेत ती सगळे अविनाशी आहेत असं समजतात, ती भोगायचीच. वेदांताला हा मुद्दा काही तेवढासा मान्य नाही. कारण वेदांताने हे सगळे लोकच जे आहेत ना, सगळे लोक, चतुर्दश भुवने जे 14 भुवने आणि या 14 भुवनामध्ये जे निर्णय लोक आहेत राहिले, ह्या लोकांमध्ये जेवढे काही सुख आहेत हे सगळे विनाशी मानलेले आहेत. लोकच विनाशी आहेत तर सुख विनाशी राहणार. लोकच विनाशी आहे. आता हे स्वर्ग आपण जर स्वर्गसुख हे अविनाशी म्हणतात, पण स्वर्गसुख विनाशी आहे. कारण हे सगळं ब्रह्मांड ज्यावेळेस महाप्रलयकाली त्या ईश्वरामध्ये सगळं एकवटून येते तिथे, आणि तो ईश्वर ह्या परमेश्वराच्या अधिष्ठानावर तिथे तो लीन होऊन जातो, त्यावेळेस कुठलं स्वर्ग आणि कुठलं काय. म्हणून स्वर्गाचं सुख विनाशी राहणारच आहे. पुन्हा केव्हा तरी स्वर्ग होईल, म्हणजे नवीन सृष्टी निर्माण होईल, तेव्हा मग हे स्वर्ग, इंद्र, वरुण, देवता वगैरे जे आहे ते सगळे होतील, मग त्यांचे लोक होतील, मग सुख मिळतील. वेदांतांनी स्वर्गसुख विनाशी मांडलं, हे स्वर्गसुख अविनाशी मानतात. ज्ञानपर दिसणाऱ्या श्रुतीसुद्धा कर्मपरच आहेत किंवा त्या अर्थवाद होत. थोडंसं विवेचन आपण केलेलं आहे अगोदर याच्याबद्दल. हे जे पूर्वमीमांसक आहे यांनी वेदांचा अभ्यास करून एक निर्णय घेतला की वेद वाक्य जी आहेत सर्व ही कर्मपरच आहेत. कर्मपरच आहेत, कर्माचंच विवेचन करणारी आहेत. कर्माने जे सुख प्राप्त होतील त्याचीच ती तुम्हाला प्राप्ती करून देण्यासाठी त्यांची विधानं आहेत. सगळी कर्माची विधानं हे जे केलेली आहेत त्या कर्म करून त्याच्यापासून जी सुख मिळतील तेच अंतिम आहे, तेच
अविनाशी आहे, म्हणजे स्वर्गसुख, त्यांचा स्वर्ग अंतिम असल्यामुळे, आणि त्यामुळे ती तशीच्या तशी करावी म्हणून त्यांनी हा एक सिद्धांत केला. काय सिद्धांत केला की वेदांमध्ये जे ज्ञानपर आलेली वाक्य आहेत, सर्वम खलु इदं ब्रह्म, जीव ब्रह्म इव नापरा, अहम ब्रह्मास्मी, प्रज्ञानम ब्रह्म वगैरे वगैरे, हे जी महावाक्य जी आहेत, 4 वेदांचे 4 महावाक्य आणि बाकीचे अवांतर वाक्य जे आहेत, या अवांतर वाक्यापासून जे काही आहे, जे ज्ञानपर दिसतात, हा अर्थवाद आहे. बरं का, लक्षात घ्यायचा. अर्थवाद शब्द परवा सांगितला समजून. त्यांनी सगळे वेद फक्त कर्मपर मानली आणि वेदांतांनी सगळे वेद वाङ्मय जे आहे हे ज्ञानपर म्हणून मांडलं. त्यांच्याच्यात ज्ञानकांडच नाही. त्याच्यामुळे प्रश्न असा निर्माण झाला की पूर्वमीमांसकामध्ये ज्ञानकांडच नाही. त्यांनी स्वर्ग सुखच हे अंतिम सुख आणि ते अविनाशी मानून चुकल्यामुळे ते त्याच्याकडे पुढे गेलेच नाही. पण आपल्या इथे मात्र क्षीणे पुण्य मर्त्यलोकम विशंती, सर्व पुण्याची आपला भोगण्याचं हे काही आहे, जी काही आपण सामग्री जमा करून ठेवली ती संपली की आपल्याला पुन्हा मृत्यूलोकावर यावं वाटते. म्हणून यांनी ज्ञानपर दिसणाऱ्या ज्या काही श्रुती आहेत, मृत्यूस मृत्युमाप्नोती य इह नानेव पश्यती, ही जी कठोपनिषदाची श्रुती आहे ही ज्ञानपर आहे, ही ज्ञानासंबंधी आहे. मनसै वेदमवाप्तमेव नेह नानास्ति किंचन मृत्यू स मृत्युमाप्नोती य इह नानेव पश्यती सांगते. इथे नाना काहीच नाही आहे आणि यांनी यालाच मान्यता देऊ शकली. एवढा मोठा भेद असल्यामुळे वेदांतांनी हा मान्य केलेला नाही आहे, म्हणून ते अद्वैतापासून दूर गेले. त्यांनी द्वैतच स्वीकारलं, ते द्वैतवादी झाले. पूर्वमीमांसक द्वैतवादी झाले. द्वैतवादी झाल्यामुळे त्यांची अडचणी निर्माण झाली. जड कर्माला ते फल देणारं मानून चुकले. वेदांतामध्ये कर्म जड असल्यामुळे जड वस्तू काहीच देऊ शकत नाही, जड वस्तू काही करूही शकत नाही. जोपर्यंत त्याला चेतनाच्या आश्रयाने राहून काही चेतन स्वतः काही ते त्या जडावर संस्कार करत नाही, प्रक्रिया करत नाही, कार्य करत नाही, तोपर्यंत जड काहीही करू शकत नाही. आहे ना आपला अनुभव. काल सांगितलं की मूर्ती स्वतःहून इथे यायला पाहिजे. मग जर जडच जर स्वतंत्र सत्तावान आहे, या मूर्तीने इथे आपोआप चालत यायला पाहिजे. तसं कधीच झालेलं दिसत नाही. पण तरी त्यांनी द्वैत स्वीकारलं. कर्म हे स्वतंत्र सत्तावान म्हणून एक सत्ता त्याला प्रदान केली, जी वेदांत शास्त्राला मान्य नाही. कर्म जड आहे, कर्म सामग्री जड आहे, फल जड आहेत. त्या सगळ्या जडांना प्रेरणा देणारा चेतन तत्व वेगळं आहे, हे वेदांताची मान्यता आहे. आणि यांनी मात्र एकच केलं की ते ज्ञानपर दिसणाऱ्या श्रुती हे अर्थवादात टाकल्या आणि वेद कर्मपर आहे अशी मान्यता दिली. पुढे छान आहे त्यांनी, कारण प्रत्येक दर्शनाने सगळं जे काही त्यांच्या ऋषीमुनी त्याचे जे प्रवर्तक होते, खूप चिंतन करून 3 गोष्टीचं त्यांनी विवेचन केलेलं आहे. जगामध्ये 3च गोष्टीचं दर्शनाने विवेचन केलं. कोणत्या कोणत्या आहे विवेचन केलेलं? भोक्ता भोग्यम प्रेरितारंच मत्वा सर्वम प्रोक्तम त्रिविधम ब्रह्ममेतत्. श्वेताश्वेतर उपनिषद सांगते आपलं. भोक्ता भोग्यम प्रेरितारंच मत्वा. भोक्ता म्हणजे जीव, भोग्य म्हणजे ही सृष्टी, आणि याला प्रेरित करणारा म्हणजे तो परमात्मा. जीव, जगत आणि जगन्नाथ, थोडक्यात म्हणजे 3 जकार लक्षात ठेवायचे. हे 3 जकार जे आहेत, जीव, जगत आणि जगन्नाथ, ह्याबद्दल सगळ्या दर्शनकारांनी आपापली मतं मांडलेली आहेत. सगळ्या दर्शनकारांनी मांडलेली आहेत. त्यामुळे ते वेदांतांनी जी व्याख्या केली त्याच्यापेक्षा त्या भिन्न वाटणार आहेत. कारण जे द्वैती झाले त्यांनी द्वैताच्या सिद्धांताला अनुसरून तशा व्याख्या केल्या त्याच्या, बरोबर आहे. वेदांतांनी अद्वैत तत्त्वज्ञान मांडल्यामुळे अद्वैत तत्त्वज्ञानाला जे पोषक आहे किंवा जे समर्थन करणारे आहेत अशा व्याख्या त्याच्यामध्ये दिलेल्या आहेत. यांची आता बघा व्याख्या काय. जीवाबद्दलची व्याख्या पुन्हा लक्षात ठेवूया. फक्त 3च गोष्टीचं विवेचन दर्शनकारांनी केलेलं. एक आहे जीव, जगत म्हणजे ही सृष्टी, आणि जगन्नाथ म्हणजे तो परमात्मा, ईश्वर वगैरे वगैरे जे काही आहे. हे 3च फक्त जाणून घेण्याच्या जगामध्ये हे 3च विषय आहे. एक तर जीवाबद्दल जाणून घ्यायचं, नाही तर या सृष्टीबद्दल जाणून घ्यायचं, आणि जीव आणि जगत, आपल्या जगत जाणल्यानंतर याचा जो कोणी निर्माता जो आहे, जगन्नाथ जो आहे, त्याच्याबद्दल जाणायचं. 3चं जाणलं की या सृष्टीमध्ये जाणून घेण्याचा एकही विषय उरत नाही. आधुनिक विज्ञान या जगताच्या संशोधनामध्ये मग्न आहे. सध्या रोज निर्णय संशोधनं शोधून राहिलेले आहेत. अंतिम निर्णय अजून कोणाचेच काही झालेले नाही त्यांना. सूर्याचा प्रकाश सूर्यावरून 8 मिनिटात पृथ्वीवर कसा येतो हेच अजून कळलं नाही आहे पूर्ण. 8 मिनिटात येतो. आपण शाळेतही शिकलो आहे. हाऊ लाईट प्रोपगेट्स इन दिस कॉस्मॉस, म्हणजे कॉस्मॉस हे कॉस्मिक वातावरणामधून तो कसा प्रोपगेशन करत येतो.
आणि विदाऊट हिटिंग मीडियम, बरं का, सूर्यप्रकाशाची विशेषता जाणून घ्या आपण. आता माझ्यापेक्षा जाणकार विज्ञानाचे इथे असतीलच, त्यांना माहीत असेल. सूर्यप्रकाश जिथून निघतो तिथून आणि ज्या या मॅटरवर पडतो तिथे, या मधल्याला कुठे हिट नाही करत तो, पण याला गरम करतो. इथे सूर्याचं ऊन आपल्या अंगावर पडलं की चटके लागतात ना, पण ज्या माध्यमातून तिथे हात लावावर तिथे काही चटका नाही लागत. विदाऊट हिटिंग मीडियम ते ज्या ऑब्जेक्टवर पडते त्याला हिट करतं ते. ह्या सगळ्या प्रकाशाचे काही रहस्य आहे हे अजून कळले नाही. पहिले सूर्यप्रकाश सरळ रेषेतच जायचा असा सिद्धांत होता, आपण शाळेत शिकलो आहे ते सूर्यप्रकाश. आता तो सिद्धांत कोलमडला. त्यांचं म्हणणं असं आहे की तो असा सर्क्युलरही होतो, कसाही जातो, कसाही जाऊ शकतो तो, त्याला लिनियर मोशनच पाहिजे असं नाही आहे. तर आता हे अजून कळायचंच आहे त्यांना. आपल्या इथे सूर्य आणि प्रभा एकच मानली आहे, चंद्र आणि त्याची चंद्रिका एकच मानलेलं आहे माऊलींनी, ते वेगळे नाही आहेत. मुद्दा दुसरा होईल पुन्हा. जगाचे कारण जीव, अदृष्ट व परमाणे हे आहेत. यांनी जगाबद्दलचं विधान केलेलं आहे. जगाचं जे मूळ कारण आहे जगताचं, हे तीन गोष्टीतलं जगतासंबंधी या दर्शनकाराचे काय सिद्धांत आहेत त्यांनी सांगितलं. हे जगत का निर्माण होते, या निर्मितीचे कारण जे आहे ना, त्याच्यासाठी एक जीव आहे, दुसरं अदृष्ट. अदृष्ट म्हणजे पाप पुण्य जे अजून उदयाला आलं नाही, ज्याचे फल अजून उदयाला मिळालेलं नाही, ते अदृष्ट. आणि परमाणू, हे या जगतामधले जे परमाणू, हे परमाणुवादी झाले त्याच्यामुळे. ते पुढे न्याय, वैशेषिक वगैरे जे आहेत, पूर्वमीमांसा, उत्तरमीमांसा, न्याय, वैशेषिक, सांख्य आणि पतंजल, हे 6 दर्शन मुख्य जे आहेत, यांनी हे आस्तिक दर्शनं म्हणवले जातात. यांनी वेदांताला मान्यता दिली आहे. याच्यापैकी या पूर्वमीमांसकाचं जे म्हणणं आहे की जगताचं कारण जे आहे त्यातला हा जीव म्हणजे आपण जीव, त्याचं जे अदृष्ट जे आहे ते अदृष्ट, आणि परमाणू, ह्या जगतामध्ये असलेले परमाणू, ह्या सगळ्यां मिळून हे जगत तयार होतं. जगत तयार होण्याच्या जे कारण आहेत, त्यामुळे कारणामध्ये हा जीव सुद्धा एक आहे, त्याचं पाप पुण्य अदृष्ट जे आहे, आणि परमाणू. म्हणजे कसं केलं की बघा तुम्ही, आता वेदांतांनी ह्या जगताचं कारण दिलेलं आहे. जगतच मिथ्याच केलेलं आहे, जगत मुळातच मिथ्या केलेलं आहे. जगत का उत्पन्न झालं, जगत अनादी म्हणून टाकलं बस. अनादी 6 तत्व वेदांतांनी मानलेले आहेत, त्याच्यातलं हे जगत एक आहे. काय काय अनादी, सगळं ब्रह्म, त्याला आदी नाही, ते अनादी आहे, पण आहेपणाने आहे, लक्षात ठेवायचं बरं का. माया अनादी आहे, अनादी माया, अनादी विद्या, त्रिगुणात्मिका परा, हा आचार्यांचा श्लोकच आहे तो तसा. माया अनादी आहे, जगत अनादी आहे, ब्रह्मवस्तू अनादी आहे, परंतु ब्रह्मवस्तू आहेपणे अनादी आहे, आणि हे मिथ्या असल्यामुळे नाहीपणे. आता हा खूप बारीक विषय, वेळ मिळाला तर आपण बघू. त्याच्यात अनादित्व बघावं लागेल, त्याच्यासाठी वेगळा मुद्दा आहे, पण ते अनादी आहे. अनादी म्हणजे आदी म्हणजे कारण, आदी म्हणजे कारण, अनादी म्हणजे ज्याला कारणच नाही. आदी म्हणजे जे पूर्व त्याची काहीतरी निर्मिती झालेली आहे असं आदी, सुरुवात नाही का, पण ज्याची निर्मितीच झाली नाही असं, ते असं याला अनादी म्हणायचं. आता ब्रह्मवस्तूची उत्पत्ती झाली नाही, निर्मिती झाली नाही, म्हणून त्याला अनादी म्हटलं, हे बरोबर आहे. कारण ब्रह्मवस्तूच्या उत्पत्तीचा, निर्मितीच्या क्षणी कोण होतं का तिथे हजर? ब्रह्मवस्तू निर्माण झाली आहे सांगणारा अजूनपर्यंत कोणी निर्माण नाही झाला, आणि तसा अनुभवही कोणाला आला नाही. ब्रह्मवस्तू ही आहे आणि आहेच. त्याला 3 काळाचे जे भूतकाळ, भविष्यकाळ, वर्तमान काळाचे क्रियापद आहे ना, त्याचे सगळे लागत नाही, त्याला फक्त एकच वर्तमानकालीन क्रियापद लागते. ब्रह्म आहे आणि ब्रह्म आहे, ब्रह्म होतं, ब्रह्म आहे आणि ब्रह्म राहील, अशा प्रकारची त्याची भाषा वापरल्या जात नाही. आहे आणि आहे ते जसं आहे ते निर्मितीशिवाय आहे, त्याच्या उत्पत्तीशिवाय ब्रह्म आहे, म्हणून त्याला अनादी म्हटलं. माया न रूपमस्य तथोपलभ्यते, न अंतो न च आदिर न च संप्रतिष्ठा, 15वा अध्याय. न अंतो न च आदी, न च अंत, न च आदी, न च संप्रतिष्ठा, तिला प्रतिष्ठाच नाही. न रूपमस्य तथोपल, तिला रूप नाही, प्रतिष्ठा नाही, तिचा आदी नाही, अनादी. एवढं समजून घेऊ शकतो. मोठा विषय आहे तो विवेचन करण्याचा. म्हणून माया अनादी झाली, पण नाही प्रमाणे.
15व्या अध्यायावरच्या माऊलीच्या ओव्या वाचून घ्याव्या. नरूपमस्य तत्वोपलब्धतेवर छान आहे. त्याचं विवेचन करण्यासाठी आपल्याला वेळ नाही, तर त्यांनी अनादित्व समजून सांगितलेलं आहे. ते हाच मुद्दा सगळ्यांसाठी वादाचा ठरला पुढे. त्यांचं म्हणणं असं आहे की वेदांत्याला जेव्हा आम्ही विचारतो की हे जग कसं निर्माण झालं, तर त्यांना उत्तर माहीत नसते, म्हणून ते म्हणतात हे अनादी आहे. उत्तरच माहीत नाही, अनादी म्हणतात. प्रारब्ध म्हणून देतात, असं काहीतरी माया आहे म्हणतात, तसं सांगतात. त्यांना उत्तर माहीत नाही. परंतु वेदांत्यांना उत्तर माहीत नाही हे जेव्हा ते म्हणतात, तेव्हा वेदांती त्यांना म्हणतात की तुमच्यावर वेदांचे संस्कारच झाले नाही, म्हणून तुम्हाला हे उत्तर माहीत नाही असं समजते. ते वेदांत शास्त्राचे संस्कार शास्त्र शुद्ध झाल्याशिवाय अनादित्व कळून येत नाही. हा त्यातला महत्त्वाचा मुद्दा आहे. आणि पहिले मी काहीतरी शिकतो, त्याबद्दलची माझी भावना दृढ करून टाकतो. जसं वैशेषिक आहे, न्याय आहे, हे दुसरे द्वैती पतंजल आहे, ते मी खूप शिकलो 25-50 वर्ष, आणि नंतर अनादित्वासाठी वेदांतात गेलो, तर माझ्या अंतःकरणावर जे संस्कार झालेले आहेत ना, त्यावर आता दुसरे संस्कार होणार नाही. त्याच्या बॅकग्राऊंडवर मी यांना टेस्ट करत असतो. ते अनादित्व नाही करणार. त्या आलं की लक्षात? राजकारणी असेच आहे ना, पहिले काहीतरी सिद्धांत धरून येतात आणि मग दुसऱ्याला म्हणतात ते तुमचं बरोबर नाही. कारण काय, यांनी पहिले काहीतरी एक आपलं गृहीत कृत्य धरलेलं असते, पॉस्ट्युलेट्स त्यांचे, ते सत्य आहे असं मानलेलं असते. प्रिज्युडायसेस म्हणतात इंग्रजी त्याला. यू गेट प्रिज्युडाइस्ड, आणि नंतर तुम्ही दुसऱ्याचे सिद्धांत त्या प्रिज्युडाइसवर प्रीजज. प्रिज्युडाइस शब्द फार सुंदर आहे. वेन समथिंग इज प्रीजज्ड, प्रिज्युडाइस म्हणजे प्रीजज पासून झालेलं आहे. तुम्ही अगोदरच जज करून घेतलं कसं आहे ते, आणि त्याच्यावर आता हे दुसऱ्यांचे टेस्ट करून राहिले, तर कसं होणार ते? हा प्रिज्युडाइस दूर करा तुम्ही. वेदांत सांगते तुमच्या अंतःकरणातले सगळे संस्कार दूर करा, आणि शास्त्रीय संस्कार वेदांताने जे सांगितले ते जर तुम्हाला तुमच्या अंतःकरणावर झाले, तर तुम्हाला अनादित्व कळून येईल. माया अनादी कशी आहे हे कळेल. आणि माया अनादी कळली एकदा की मग मायेने निर्माण केलेलं जग आहे ते अनादी राहणारच आहे, म्हणून जग अनादी काय हे कळेल. आणि ब्रह्मवस्तू उत्पन्न झाली नाही. त्यांचं म्हणणं आहे ब्रह्मवस्तूच काही आहे, जगात काहीच उत्पन्न होत नाही. उत्पन्न होणे हा खूप मोठी ही फॅलसी आहे. दिस इज बिगेस्ट फॅलसी. फॅलसीचा अर्थ आपल्या सगळ्यांना माहीत आहे, आपण जे शिकलेले आहे त्यांना. फॅलसी याचा अर्थ आहे की आपण कुठल्या तरी एखाद्या भ्रमामध्ये वावरतो ना, त्या भ्रमामध्ये वावरत असल्यामुळे आपण दुसऱ्याचं काहीच न स्वीकारणे आणि आपल्या फॅलेशियस याच्यामध्ये राहणे, त्याला फॅलसी म्हणतात. पाश्चिमात्य जे तत्वज्ञ होते विशेष करून, ते या फॅलसीमुळे आपले वेदांत स्वीकारू शकले नाही. त्यातले काही बोटावर मोजणारे मॅक्स म्युलर घ्या, शॉपेनहावर घ्या, यांनी अद्वैत तत्त्वज्ञान स्वीकार केलं. त्यांनी हे सांगितलं की तुम्ही ह्या फॅलसी तुमच्या अंतःकरणातून काढून टाका, आणि याचा अगदी काय म्हणतात त्याला, विदाऊट एनी म्हणजे प्रिज्युडाइस त्याचा अभ्यास करा, मग तुम्हाला वेदांताचं कळेल. फार कमी बोटावर मोजण्या एवढे पाश्चिमात्यामधले तत्त्वज्ञ होते, त्यांनी हा वेदांताचं अद्वैत तत्त्वज्ञान स्वीकारलं आहे. मॅक्स मुलर सारखा शंकराचार्यांना म्हणतो की यांना हे कळलं नाही म्हणून, असं आता ते जुनी गोष्ट आहे. आपण जर मॅक्स मुलरबद्दल वाचलं असेल तर त्याचा हा सिद्धांत, तोही खूप थिंकर होता, चिंतक होता. काही त्याच्या ज्ञानाबद्दल वाद नाही, आदरणीय आहे त्याचं ज्ञान. पूजनीय आहे की नाही माहीत नाही, पण तो आदरणीय आहे. पण त्यांना हे तेच शॉपेनहावर जो होता तत्त्वज्ञान, त्यांनी मात्र बरोबर शंकराचार्याचं हे स्वीकारलेलं आहे. का? कारण त्यांनी इथे राहून अभ्यास केला. अभ्यास केला. विषय वेगळा आहे, आता आपण त्याच्याकडे फारसं त्यामध्ये वेळ हे नाही करू. मुद्दा असा आहे की हे 3 गोष्टीचं जे इथे विवरण केलेलं आहे की जगताचं जे कारण याने जीव, अदृष्ट आणि परमाणू म्हटलेलं आहे ते शास्त्राला मान्य नाही. जगत अनादी आहे, माया अनादी आहे, ब्रह्मवस्तू अनादी आहे. अनादित्व आहेपणे आहे तिचं, म्हणून त्याची उत्पत्ती झालेलीच नाही. आता मी जे म्हटलं की कोणतीच वस्तू उत्पन्न होत नाही, बारीक विचार करून पहा. उत्पन्न होणे हा किती मोठा म्हणजे वदतो व्याघात म्हणतो अशा प्रकारचं आहे की मला जीभ नाही असं म्हणण्यासारखं आहे. मला जीभ नाही, मी बोलून राहिलो आहे तुमच्याशी, याला वदतो व्याघात म्हणतात. आपण आपल्याच वचनाने आपलं स्वतःचे सिद्धांत खोलून काढणे. उत्पन्न कसं होईल काही सांगा मला. एक साधी गोष्ट घेऊ आपण. उत्पन्न आपल्याला असं वाटते हे आंबा आता उत्पन्न झाला, होतो का उत्पन्न?
उत्पन्न होणे याचा अर्थ उत्पन्न होण्याच्या त्याच्या अगोदरच्या क्षणी तो नव्हता असं वाटते. बरोबर आहे की नाही? करेक्ट आहे बिलकुल. मग नव्हता म्हणजे त्याचं नास्तित्व झालं, म्हणजे अस्तित्वात नव्हता. जी गोष्ट अस्तित्वात नाही त्याच्यातून अस्तित्व कसं प्रकट होईल? अस्तित्व होईल कसं काय प्रकट? नाही का? खतम असत सत जे आहे श्रुती म्हणते, बिलकुल श्रुतीच सांगते असतमधून सत कसं होईल? आंबा नव्हता ना म्हणजे नाही आहे तो, त्याचं काहीच कुठल्याच फॉर्ममध्ये नाही आहे तो. मग आंबा निर्माण कसा झाला? काहीच नसताना जर काहीच निर्माण नाही झालं तर मातीशिवाय घट आपोआप तयार व्हायला पाहिजे की नाही? फारशा चिंतनात आपण जाऊन आतमध्ये सखोल विषय आहे, पण एक साधा दृष्टांत दिलो. मातीशिवाय घट निर्माण होतील, तंतूशिवाय वस्त्रच निर्माण होऊन जातील. कारण काय? कारणच आपण म्हणजे स्वीकारलं नाही त्याचं. ते पूर्व अवस्थेमध्ये आहे हे स्वीकारलंच नाही. मग घटाशिवाय मातीशिवाय घट निर्माण व्हायला पाहिजे, तंतूशिवाय वस्त्र निर्माण व्हायला पाहिजे, कशाशिवाय काही निर्माण व्हायला पाहिजे. तुम्ही आता मुक्त झाले ना, पुढच्या क्षणी बद्ध व्हायला पाहिजे. मोक्ष तिथे अप्रमाण व्हायची वेळ आलेली आहे बिलकुल. म्हणून हा जो सिद्धांत त्यांचा जो आहे तो वेदांतांनी मान्य केलेला नाही. यांनी मात्र आपला सिद्धांत काढला की हे जगत निर्मितीचे जीव, अदृष्ट व परमाणू हे आहेत. जगताचे स्वरूप अनादि अनंत व प्रवाही रूप व जग संयोग वियोगवान आहे. जगताचं कारण मात्र त्यांनी परमाणू मांडलं, पण जगताचं स्वरूप अनादित्व यांनी इथे, पण कारण परमाणू मानून चुकले ते. म्हणून परमाणू अनादि होऊन पडतो तिथे. यांच्या विचारसरणीमध्ये हा जो असा दोष निर्माण होतो की एक सिद्धांत काढल्यानंतर त्यांनी दुसरा जेव्हा काढला ना तोच त्याच्या याला फोडून काढणारा आणि विरोधी, याचं शंकराचार्यांनी व्यवस्थित खंडन केलेलं आहे आपल्या भाष्यामध्ये. ते जर वाचलं तर आपल्या लक्षात येईल. त्याच्याशिवाय हे इतक्या सहजासहजी म्हणजे असं लक्षात येण्याचं कठीणच आहे. जगाचे स्वरूप अनादि आहे, अनंत आहे, प्रवाही रूप आहे. त्यांचं म्हणणं हे जगत सतत प्रवाह रूपाने वाहतच आहे बिलकुल. आणि संयोग वियोगवान आहे. इथे हे जग कसं आहे? इथे कशाचे तरी संयोग होतात आणि कशाचे तरी वियोग होतात. त्यातून हे जगताचं हे जे स्वरूप आहे असं निर्माण झालेलं आहे. हे जे आज आपल्याला जगत दिसते ह्याच्यामध्ये काय सिंथेसिस आणि ॲनालिसिस हे दोन्ही गोष्टी सतत सुरू आहे. इथे काहीतरी संयोग होऊन राहिलेले आहेत. काही कशाला मिळते आणि तिसरी वस्तू निर्माण होते. पान जेव्हा खातो आपण त्याच्यामध्ये चुना आणि कात टाकतो, त्यावेळेस त्याच्यात लाल रंग नसतो, काही नसतो, पण खाल्ल्यावर लगेच लाल रंग निर्माण झाला. तिचं त्याच्यामध्ये होतो की नाही लाल रंग निर्माण. अशा दोन वस्तू संयोगातून तिसरी गोष्ट निर्माण होते. असं हे जग आहे. याच्यात काहीतरी दोन वस्तू आहेत त्याच्यातून तिसरी निर्माण होते. त्याचप्रमाणे काही गोष्टींचा वियोग होतो आणि हे जग अशा रीतीने प्रवाह रूपाने सतत कायम सुरू राहते. असा त्यांचा तो सिद्धांत आहे. जीवाचे स्वरूप जड चेतनात्मक आहे. विभू नाना करता व भोगता असे आहे. हाही सुद्धा मुद्दा आपल्या वेदांताने स्वीकारलेला नाही. जीवाचं स्वरूप जड चेतनात्मक आहे. तो जडही आणि चेतनात्मक आहे. दोन्ही उभय रूप आहे, दोन्ही रूपाने आहे. असं शक्य नाही एक तर जड राहील नाही तर चेतन तरी राहील, नाही का? चेतन आणि जड एकामध्ये कसे काय मिसळू शकतील? कारण दोघांचे धर्मच वेगवेगळे आहेत बिलकुल. जीव जडही आहे म्हणायचं आणि जीव चेतनही आहे म्हणायचं. पुन्हा मुद्दा आला की किती जड किती चेतन वगैरे वगैरे, त्यांच्यावर खूप असे आक्षेप येऊ शकतात. पण नाही, त्यांनी जीव हा जड चेतनात्मक आहे असं मानलेला आहे. तो विभू आहे, खूप मोठा व्यापक आहे. अगदी विभू शब्दाची व्याख्या आपण पाहिली. सगळ्या प्रकारचं उत्पत्ती स्थिती लय त्यामध्ये प्रवेश करायचा आणि त्याचं प्रशासन सांभाळायचं हे जो करतो त्याला विभू म्हटलेलं आहे. त्यांनी इथे जीवाचं स्वरूप असं विभू मानलेलं आहे. मग जीवच काहीतरी चेतन मानला त्यांनी, अर्धा चेतन मानला अर्धा जड मानला. आपण काय मानलेलं आहे? जीवाचं जे स्वरूप आहे ते कसं आहे? जड आहे. जीव जड आहे. कशावरून? काका म्हणतात त्याप्रमाणे आपण तोच प्रश्न विचारू. पण जीव जड आहे, आपल्याला जड आहे. जीवाचे काय काय घटक आहेत? कुटस्थ बुद्धी आणि बुद्धीमध्ये त्या कुटस्थाचं पडलेलं प्रतिबिंब, याचे सगळं जे काही संघात जो आहे त्याला जीव असं म्हटलेलं आहे. तिथे हा जड होईल का सगळा? तो जीव ही संकल्पना मिथ्या आहे. कारण तुम्ही जड म्हटल्याबरोबर त्याच्यात मिथ्यात्व आलेलं आहे. तसं ते जीव संकल्पना मिथ्या आहे ना, बरोबर वेदांतामध्ये. बुद्धिभाग जड आहे. हां, बुद्धिभाग जड आहे, त्याच्यातला तेवढा अंश त्याचा जड आहे.
बाकी त्याच्यामध्ये जे प्रतिबिंब पडलं ते चेतनाचं आहे फक्त ते. पण त्यांचं ते मत सपशेल खोडता नाहीये, जड चेतनात्मक आहे ना ते तेवढं. ते पूर्णपणे असं खंडित नाही होत. तर आपली व्याख्या ही चैतन्य यदधिष्ठान यदधिष्ठानम लिंग देहदृष्ट्या येत नाही. तेवढ्या अंशाने त्यांनी जे म्हटलंय की जड चेतनात्मक आहे, व्याख्या परिपूर्ण नसली तर नाही, हा. पूर्णपणे खंडित नाही होत, पण पूर्णपणे स्वीकारलंही जात नाही ते. हा. कारण तिघांचं कटगोळ आहे हो जीव हा त्याच्यामध्ये. आणि एक लक्षात ठेवायचं, त्याला आपण परिपूर्णपणे का त्याला स्वीकारता येत नाही? जीव दशा संपून जाते. सगळ्यात महत्वाचं म्हणजे संपते ना तो. जो संपते आहे तो आपण चेतन मानू शकत नाही, कारण चेतन कधी संपत नाही. जीव दशाच भंग होऊन जाते. त्यातला चेतन भाग आपल्या स्वरूपात मिळून जातो. जड नाहीच. वेदांताच्या सिद्धांताप्रमाणे कुठे जडच नाही आहे. सर्वं खलु इदं ब्रह्म म्हटल्यानंतर जड असण्याचा काही प्रश्नच उद्भवत नाही. जीवाची बरीचशी लक्षणे वेदांताला ग्राह्य आहे. ते करता भोगता म्हटलं आहे. का पुढचा करता भोगता, करता आणि भोगता आहे, त्याचं नाना आहेत जीव, हे बरोबर आहे. नाना जीव आहेत ते तर बरोबर आहे. आपण हे दिसतेच आहे इथे बसलेलो, सगळे नाना आहेत ते मत मान्य आहे. जीव करता आहे आणि जीव भोगता आहे, एवढा भाग त्यांनी मान्य केला. जीव करताच आहे. अगदीच परमार्थ रूपाने पाहिलं तर राम करता सगळ्या गोष्टीचा. पण तसं ते ह्या सृष्टीला आपण एकदा स्वीकार केला याचा की करते भोगते पण स्वीकारावं लागते त्याचं. ह्या धर्ममीमांसेचे म्हणजे कर्मशास्त्राचे उत्तर मीमांसेने वेदांतांनी खंडन केलेले आहे. हे वर जे सिद्धांत आहेत ना, हे याचं खंडन उत्तर मीमांसेने केलेलं आहे. या खंडनात अध्यास मानला आहे. अगदी खूप महत्वाच्या ज्या गोष्टी आहे ना खंडनात्मक, त्या आपण या पुस्तिकेमध्ये घेतलेल्याच आहे. याचं खूप हा चिंतनशील झालेलं आहे. खरोखर हे अगदी जपून ठेवा पुस्तक असं मी म्हणू शकतो. ही सगळी निर्मिती परमपूज्य मंदाताईची आहे बरं का. पुन्हा एकदा सांगतो, अगदी स्वतंत्र विचार हे झालेले आहे. कुठले काही कॉपी राम मला काय म्हणेल नाही, कोणी काही म्हणू द्या, आम्ही ते तुमचं हे सांगतो बिलकुल. खरोखर हे म्हणजे वेदांताच्या सिद्धांताचं अगदी सार काढून हे आपल्या समोर ठेवलं गेलेलं आहे. म्हणून ही पुस्तिका तशीच जपून ठेवायची. ज्याप्रमाणे आपण घरी गजानन महाराजाची पोथी ठेवतो, ज्याप्रमाणे उपनिषद ग्रंथ ठेवतो ना, तसं हे पुस्तक ठेवण्याच्या योग्यतेचं आहे. पण या खंडनात अध्यास मानला आहे. शंकराचार्यांनी अध्यास मानला आणि अध्यास स्वीकारूनच अध्यासाच्या द्वारे या जगताची संगती लावली. सर्वं खलु इदं ब्रह्म म्हटलं तरी मग हे जगत आपल्याला कसं दिसते हा प्रश्न उद्भवतो सगळ्यांना. हो, सगळं जर ब्रह्मच आहे मग जगत आलं कुठून? एक साधा लॉजिकली प्रश्न आपल्या मनात उद्भवेल. मग जगताची काय व्यवस्था लावाल? वेदांतांनी काय लावली? म्हणून अध्यास भाष्य जे तयार झालं ते अध्यास भाष्य स्वीकारून, म्हणजे वेदांतांनी ते अध्यास भाष्य जे आहे उत्तर मीमांसेमध्ये, या अध्यास भाष्याच्या आधारे पूर्वमीमांसकाचे जे काही हे द्वैतावर आधारित असलेले जे मत आहे त्याचं खंडन केलेलं आहे. आणि काही पुढील बाबी मार्मिकपणे प्रस्थापित केल्या आहेत. आता हे वेदांतांनी प्रस्थापित केलेल्या बाबी आहेत. हा भाग अतिशय फार मार्मिक आहे बरं का. आपल्याला ते कर्मयोग वाटायला शब्द फार सोपे वाटतो, पण इथे पूर्वमीमांसकांनी कर्मयोग जो मानव जातीसाठी काढला तो खरोखर उपकारकारक आहे. पण त्यामध्ये जे वेदांत शास्त्राला काही ज्या ग्राह्य नसलेल्या गोष्टी आहेत त्या संबंधी विवेचन करणं अत्यंत गरजेचं आहे. म्हणून पूर्वमीमांसेमध्ये वेदांताला ज्या गोष्टी पटल्याने आवडल्याने असं नाही म्हणू शकत आपण, ज्या गोष्टी सिद्धांताच्या विरुद्ध आहे वेदांताच्या, त्याबद्दलचं खंडन त्यांनी केलेलं आहे. आणि ह्या बाबी प्रस्थापित केल्या. काय केल्या? मोक्ष साधन ज्ञान आहे. मोक्ष मिळवण्यासाठी ज्ञानप्राप्ती करून घ्यावी लागते. ज्ञान हे मोक्षाचं साधन आहे. मोक्ष ज्ञानानेच होतो, हे साधन आहे. इथे कर्माचं त्यांचं संपूर्ण फोडलं गेलेलं आहे. स्वर्ग हे मोक्ष स्वरूप नाही. त्यांनी अविनाशी म्हटलं आहे स्वर्गाला. आपण या आत्मस्वरूपाला, आत्मलोकाला, मोक्षालाच आपण हे म्हटलेलं आहे. म्हणजे मोक्ष स्वरूप नाही आहे. मोक्षाला आपण नित्य म्हटलेलं आहे. ते मात्र स्वर्गाला नित्य आणि अविनाशी मानतात. मोक्ष स्वरूप अविनाशी आहे आपल्या वेदांतामध्ये. ते
स्वर्ग स्वरूप अविनाशी असं मानतात. कर्म जड आहे, त्यांनी कर्म जे आहे ते स्वतंत्र फलदाता म्हणून मानले. कर्म स्वतंत्र फलदाता मानल्यामुळे त्यांना ईश्वर मानण्याची गरज नाही राहिली. म्हणून इथे आपण कर्म जड मानल्यामुळे साहजिकच जड काहीही करत नाही असा हा सगळ्यांचा नित्य अनुभव आहे. आणि म्हणून कर्मफलदाता कोणीतरी जडापेक्षा वेगळा असणं गरजेचंच आहे. त्याच्याशिवाय फलं कशी मिळतील? सगळ्या जडाची उत्पत्ती आहे तर फलं कोण देईल? म्हणून एक चेतन ईश्वर हा फलदाता आहे. म्हणून आपण ईश्वर मानलेला आहे. वेदांत शास्त्राने आपलं सेश्वर हे झालेलं आहे शास्त्र. सेश्वर उत्तर मीमांसा, निरीश्वर पूर्व मीमांसा असं त्याचं नामकरण लक्षात ठेवायचं. पूर्व मीमांसा दर्शनाविषयी थोडा अधिक आणखी काही याबद्दल विचार इथे मांडलेले आहेत. वेळानं आपण 5 मिनटं आणखी आपण बघू वेळेमध्ये आपल्या. या दर्शनाचं पहिले सूत्र अथातो धर्म जिज्ञासा हे आहे. पहिलं धर्म जिज्ञासा. आणि या सूत्राचे जे प्रवर्तक आहे जैमिनी ऋषी भगवान व्यासाचे जे होते, त्यांनी शिष्यच होते त्यांचे. हे पहिलं आहे बरं का. त्यांनी अथातो धर्म जिज्ञासा हे उत्तर मीमांसेच्या अगोदर झालेलं आहे बरोबर. आणि आता धर्म जिज्ञासा करावी असा याचा अर्थ आहे. आता धर्माची जिज्ञासा करावी. आताचा काय अर्थ आहे? पुन्हा ते धर्म जिज्ञासेच्या तपशिलात जावं लागेल. सगळ्या धर्माचं त्यांनी सांगितलेलं जे आहे साधन चतुष्टयुक्त जे काही होऊन नंतर धर्म जिज्ञासा करावी. उपनयन झाल्यानंतर हा असा आताचा त्रैवर्णिकांचं उपनयन झाल्यानंतर धर्म तो शिकावा. याची त्याला योग्यता प्राप्त होते. आता तो धर्म ही मीमांसा अच्छा याच्यामध्ये नाही आहे म्हणजे तसं. पण उपनयन झाल्यानंतर पूर्व मीमांसेमध्ये आहे. उपनयन म्हणजे मौंज. तिन्ही वर्णिकांची पूर्वी मौंज होत होती. मौंज झाल्यानंतर तो या धर्म जिज्ञासेचा अभ्यास करण्याचा अधिकारी होतो. ही मीमांसा सदाचाराचा सर्वोच्च आदर्श जगापुढे ठेवते. जीवाने स्वतःला स्वैर विचार करून कसलंही कर्म करण्याची इथे परवानगी नाही. कारण जीवाने जर कुठलाही आदर्श डोळ्यासमोर न ठेवता स्वैर कर्म जर केले तर तो फक्त विषयामध्येच गुंतून पडेल नेहमी करता. कारण काय? परांची काणी व्यतृण स्वयंभू. आपण स्वभावतःच बहिर्मुख झालेलो आहोत आणि बाहेर हे सगळं जगत आहे, हे विषय आहेत आणि विषय क्षणभंगूर आहे. सगळं आपल्याला माहीत आहे, विनाशी आहेत. म्हणून यापासून मिळणारं सुखही क्षणभंगूर आणि विनाशी. आणि जीवाला हे जर माहीत नसेल काही अगोदरचं, तो या सुखाच्या धडपडीमध्ये फक्त यामध्ये कायमचा गुंतून राहील. अनेक कर्म करेल. ते कर्म करण्यासाठी अनेक फलं त्याला भोगावे लागतील. फलं भोगण्यासाठी अनेक देह धारण करावे लागतील. आणि पुन्हा जन्मणे आणि मरणे या शृंखलेच्या बाहेर तो कधीही पडणार नाही. आणि म्हणून ही अशी काय म्हणतात अनर्थकारी शृंखलेतून जर बाहेर पडायचं असेल तर एक सर्वोच्च जो आदर्श असतो जीवन जगण्याचा, तो जगण्याचा सर्वोच्च आदर्श जगापुढे या मीमांसेने ठेवला. कसं कर्म करावं, जगावं कसं, राहावं कसं, सकाळी उठल्यापासून तर दुसऱ्या दिवशी सकाळी उठेपर्यंत काय काय करावं, हे सगळे एक आदर्श जीवन पद्धती यामध्ये केलेली आहे. वेदाध्ययन केलेला पुरुष कर्माचा अधिकारी आहे. ज्याने वेदाचं अध्ययन केलेलं तोच कर्म करण्याचा अधिकारी आहे. दुसरे कोणी त्याचे अधिकारी नाही. म्हणून त्रैवर्णिक कर्माधिकारी असतात. म्हणून तिन्ही वर्णाचे लोक जे आहे ब्राह्मण, क्षत्रिय आणि वैश्य पर्यंत या कर्माचे अधिकारी त्यांनी सांगितलेले आहे. त्यांच्या याच्याप्रमाणे अग्निसाध्य कर्माचा अधिकारी गृहस्थ असतो. यांचा अग्निसाध्यावर फार जोग आहे. यावत जीवम अग्निहोत्रम जुहुयात स्वर्ग कामः. त्यांचं खूप मोठं हे घोषवाक्य आहे. घोषवाक्य म्हणून आपण त्याला जन्मभर अग्निहोत्र करावं. जे याचे अधिकारी असतील ते उपनयन झालेले त्याचे सगळेच अग्नी पूजक राहू शकतात. अग्निबद्दलचं कर्म करण्याचा अधिकार त्यांना आहे. गृहस्थ अग्निहोत्र आलं म्हणजे गृहस्थ आलंच. एकट्याने करण्याचं नाहीच अग्निहोत्र, ते सपत्निकच करावं लागतं. आणि म्हणून त्यांनी गृहस्थ होण्यासाठी आदेश दिलेला आहे अगोदरच्या याच्यामध्ये की त्यांनी वेदाध्ययन करून गृहस्थाश्रम स्वीकारावा, असं त्याचं हे विधीपर आणि आदेशपर वाक्य आहे त्यांचं.
या धर्मशास्त्राचा अभ्यास केला असता धर्म, स्वतःचे विहित कर्म याविषयी असलेले सर्व गैरसमज व संशय दूर होतात. आपल्याला फारसं आपलं तपशील माहीत नसतात म्हणून आपल्या बरेच शंका येतात. पण या शास्त्राचा जर म्हणजे व्यवस्थित शास्त्र शुद्ध पद्धतीने जर अभ्यास केला तर हे सगळे असलेले गैरसमज आणि संशय दूर होतात. पूर्वमीमांसेच्या पहिल्या अधिकरणाचे पहिले सूत्र स्वाध्यायो ध्येतव्य असे आहे. पहिलं सूत्र आहे ते सूत्र इथून सुरुवात झालेली आहे. पहिलं सूत्र त्यांनी हे दिलेलं आहे. त्याचा अर्थ असा की त्रैवर्णिक पुरुषाने वेदाध्ययन करावे. स्वाध्यायो स्वतःच्या शाखेचं जे अध्ययन करावे. ह्या मीमांसेने वेदाध्ययनाचे अनन्यसाधारण महत्त्व मानले आहे. अध्ययन करावं, अध्ययन पुढे करूनही घ्यावं, हे त्याचं एवढं व्यापक स्वरूप आहे अध्ययन करावं म्हणजे. आणि या मीमांसेने वेदाचं अध्ययन करण्यासाठी हे अध्ययन करणे हे याचं खूप अनन्यसाधारण जीवनामध्ये महत्त्व त्यांनी मानलेलं आहे. ते केल्याशिवाय राहू नये असा त्याचा अर्थ आहे. अनन्यसाधारण महत्त्व म्हणजे सगळ्या गोष्टी ज्या महत्त्वाच्या आहेत त्या सगळ्या महत्त्वाच्या गोष्टीतली अतिमहत्त्वाची ही गोष्ट आहे असं समजायचं. महत्त्वाच्या गोष्टीतली सगळ्यात महत्त्वाची गोष्ट वेदाध्ययन करून जीवन जगावं. वेदांचे पुस्तक वाचले आणि त्याचे अध्ययन केले तरी अर्थज्ञान होते आणि अर्थज्ञान झाले की कर्माचे अनुष्ठान होते असे त्यांचं मत आहे. कर्माचं अनुष्ठान कसं करायचं त्याबद्दल एक थोडंसं असं आपल्यासाठी बरं आहे ते वाचन करून. काय म्हणतात बघा ते, वेदांचे पुस्तक वाचले आणि त्याचे अध्ययन केले तरी अर्थाचं ज्ञान होते. पुस्तक वाचलं आणि त्याचा अभ्यास केला तरी आपल्याला त्याचा अर्थ कळतो. आणि अर्थज्ञान झाले की कर्माचे अनुष्ठान होते. नुसत्या अर्थज्ञानाने सुद्धा कर्माचं अनुष्ठान होते असं त्यांचं सिद्धांत आहे. तो त्यांचं मानणं आहे असं त्यांचं एक मत आहे बरं का. एक मत आहे. त्यांचे जे विभाग पडले आहे भट्ट अनुयायी प्रभाकर मतवादी जे झाले आहेत त्यांच्यापैकी आणखी काही असतील तर त्याही एका जणांनी असं मत त्यामध्ये मांडलेलं आहे. फक्त वेदाक्षरे वाचल्यानेही स्वर्ग मिळतो हे त्यांचा धारणा आहे. वेदाचे अक्षर जरी वाचले म्हणजे वेदाला किती महत्त्व दिलं आहे बघा तुम्ही. नुसते अक्षर वाचा स्वर्गामध्ये जाल तुम्ही. वेदाध्ययन किंवा वेदाक्षराचे वाचन यांचे साक्षात फल जेथे सांगितलेले नसते तेथे ते साक्षात फल स्वर्ग हेच आहे. आता वेदाचं अध्ययन करणे आणि वेदाचं साक्षात आचरण करणे, वाचन करणे, अध्ययन करणे याच्याबद्दल जर कुठे काही असं सांगितलेलं नाही की याचं काहीच फल नाही तर असं जिथे सांगितलेलं नाही तिथे त्याचं फल स्वर्गप्राप्ती आहे असं समजावं. म्हणजे फल आहेच त्याचं, फक्त त्याचा उल्लेख केलेला नाही. ह्या अर्थाचे एक सूत्र आहे. ते सूत्र असे की स स्वर्गस्यात सर्वान प्रतिविशेषतात विनापि विधिना दृष्ट लाभान्न ही तदर्थता कल्प्यस्तु विधी सामर्थ्यात स्वर्गो विश्वजिदादिवत. हे ते सूत्र दिलं आहे. या सूत्राचा जो अर्थ आहे तो आता इथे आपण सांगितलेलाच आहे की जिथे वेदाध्ययन आणि वेदवाचन या संबंधी कुठेही फलाचा उल्लेख केला नसेल तिथे याचा फल हे स्वर्ग आहे असं समजायचं. त्या संबंधीचं सूत्र आहे. वेदाध्ययन वेदपठन हे सर्वोत्तम विधी आहेत. हे विधी अत्यंत पवित्र व पूज्य आहेत. ते फार पुण्याने व भाग्याने लाभणारे विधी आहेत. वेदाध्ययनाला आनंद साधारण महत्त्व जे दिले ते या कारणामुळे दिलेलं आहे त्यांनी की हे सर्वोत्तम विधी आहे. विधी म्हणजे करण्याची गोष्ट. एखादी गोष्ट कर सांगण्यानं याचा अर्थ तो विधी झाला त्याच्यासाठी. आणि जे करू नको म्हटलं ते निषेध झालं म्हणून विधी निषेध शब्द आपण ऐकली आहे. विधी म्हणजे आपल्याला अगदी करणीय जे आहे तेच, जसा आदेश दिलेला आहे, जसा आज्ञा दिलेली आहे बिलकुल तो विधी. तर वेदाध्ययन आणि वेदपठन हे सर्वोत्तम विधी आहे. अध्ययन करायचं आणि त्याचं पठन करायचं आहे ना. आपण दक्षिण भारतामध्ये गेलो पूर्वमीमांसक तिथे खूप आहेत. शाळा त्यांचे संस्था आहे हो मोठमोठे अगदी. याचं रोज त्याचं पठन पाठन सुरू असते बिलकुल सस्वर असते. त्यांनी अजूनही ते काही गोष्टी कंठस्थ जिवंत ठेवल्या आहेत म्हणून ते पुढच्या पिढीला अजून तरी माहिती होतात आहे. माहीत नाही कालांतराने काय होईल ते. जर सगळं ते लुप्त झालं तर फार कठीण आहे. सांगणार कोणी राहणार नाही. स्वाध्यायो ध्येतव्य हा नियम विधी आहे. आणि स्वतःच्या शाखेचं अध्ययन करावं, वेदांचं अध्ययन करावं आणि अध्ययन करून घ्यावं हा आहे ना, हा नियम विधी आहे. म्हणजे अध्ययन करावंच नियम आहे तो आणि आज्ञा आहे ती. नियम आणि पाळायची ती बिलकुल. हा नियम विधी आहे. विधीचे प्रकार आहे त्यातला हा एक नियम विधी आहे.
पुष्कळ प्रकार त्यांनी दिलेले आहे. त्यातला हा एक नियम विधी 2-3 आहे मला वाटते. वेदाध्ययन केलेल्या द्विजाने नवीन उपनीत द्विजाला सस्वर सांग व स्वर असे वेदाध्यापन करावे. ज्यांनी वेदाचं अध्ययन केलं त्यांनी त्याचं अध्यापन म्हणजे त्याचा अभ्यास दुसऱ्याकडून करून घ्यावा. कसा? ज्याचं नवीन उपनयन झालेला आहे असा द्विज, असा जो कोणी द्विज असेल त्याच्याकडनं सस्वर म्हणजे स्वरासहित त्याला त्याचं ज्ञान द्यायचं. सांग यथा सांग वेदांमध्ये जसं सांगितलेलं आहे ते त्याप्रमाणेच त्याला त्याचं ज्ञान द्यायचं. आणि स्वरहस्य वेदांच्या शब्दांचं रहस्य काय आहे याच्या सहित त्याच्याकडून ते अध्ययन करून घ्यायचं, अशी यांची आज्ञाच आहे म्हटलं तरी, कारण विधी म्हणजे आज्ञाच. आता उपनयन केव्हा केव्हा करायचे, कोणाकोणाचे, कोणत्या कोणत्या वर्षी करायचे, वर्णामध्ये ते दिलेलं आहे की नवीन उपनयन द्विजांची जी करायची आहे त्यांचे वय अनुक्रमे ब्राह्मणाचं 8 वर्ष असावं, क्षत्रियांचं 12 वर्षे आणि वैश्य 16 वर्षे असावेत. 3 वर्णामध्ये ते मॅक्सिमम आहे, ते शेवटची लिमिट आहे. 8व्या वर्षी उपनयन करावं ब्राह्मणाचं. 12व्या वर्षापर्यंत क्षत्रिय 12 वर्षे आणि वैश्य 16 वर्षे असे 3 वर्णाचे हे 3 हे दिलेले आहेत उपनयन करण्याचे. पूर्वमीमांसेच्या प्रभाकर मतात यागविषयक विधी सांगितलेले आहेत. आता पुढे याग येणारच आहे आपले, यज्ञयाग. सगळ्यात जास्त अगदी यज्ञसंस्था आणि यज्ञसंस्थेचे जे काही कर्माचे विधी जे आहेत ते या पूर्वमीमांसेने जगासमोर ठेवलेले आहेत. यज्ञसंस्थाच पूर्ण झाली आहे. सह यज्ञ प्रजा सृष्टवा मी यज्ञासहितच हे निर्माण केलेले आहेत ना, त्याचं संबंधी पूर्ण वेदाचं जे काही मनोगत आहे ना या पूर्वमीमांसकांनी जगासमोर ठेवलेलं आहे. त्यातले जे प्रभाकर मतवादी आहेत त्यांनी सांगितलेलं आहे. पूर्वमीमांसेच्या प्रभाकर मतात यागविषयक विधी सांगितलेले आहे. यज्ञ याग होम हे थोड्याशा फरकाने आहे. त्याचे फरक आपण पुढच्या प्रकरणामध्ये येणार आहे त्यावेळेस पाहू आपण. कशाला यज्ञ म्हणायचं, कशाला याग म्हणायचं, कशाला होम म्हणायचं. तर यागविषयक जे काही आहे याची विधी प्रभाकर मताप्रमाणे ते त्यांनी त्याच्यामध्ये आपल्या मतामध्ये सांगितलेले आहेत. ही मीमांसा अनुष्ठानोपयोगी तो धर्म व अनुष्ठानासाठी जो वर्ज्य तो अधर्म असं स्पष्ट प्रतिपादित करते. अगदी या मताप्रमाणे पूर्वमीमांसेमध्ये ज्या गोष्टीचं अनुष्ठान करायचं आहे असं सांगितलेलं आहे की या गोष्टीचं अनुष्ठान करा, तो धर्म झाला. आणि ह्या गोष्टीचं अनुष्ठान करू नका असं नका म्हणून जे सांगितलेलं आहे ना तो अधर्मामध्ये गेलेला आहे. म्हणजे धर्म आणि अधर्म याच्या व्याख्या याप्रमाणे स्पष्ट याच्यामध्ये करून दिलेल्या आहे. त्यांनी स्पष्ट प्रतिपादित केलेले आहे. आपल्या इष्टफलाचे साधन म्हणून सांगितलेल्या बाबी धर्मवर. जीवाला काय इष्ट आहे, जीवाचं सुख कशामध्ये विहित आहे, गुंतलेलं आहे, त्याचं हित कशामध्ये आहे, ह्या स्पष्टप्रमाणे या मीमांसेमध्ये त्यांनी सांगितलेलं आहे, या मतांमध्ये त्यांनी सांगितलेलं आहे. आणि साधन म्हणून सांगितलेल्या बाबी धर्म ज्याच्या अनुष्ठानाने अनिष्ट सुचवलेले आहे. काही गोष्टी अथर्वण वेदामध्ये हा विशेष करून भाग येतो. अथर्वण वेद आहे, याच्यामध्ये जारण, मारण, तारण, जादूटोना, भानामती वगैरे वगैरे जे काही आहे ते सगळे वर्णन केलं. त्यांनी लिहिलं की हे अनुष्ठान करू नका ह्याचं, कारण हे आपल्या हिताचं नाही म्हणून. पण हे आहेत, आपण म्हणाल की हे कशासाठी आहे, हे आपल्या आत्महिताच्या बाधक आहेत हे दाखवण्यासाठी आहे. जीवाला ते कळलं पाहिजे. नंतर मला जर कळलंच नाही आहे ना, आता सगळ्यात जास्त जादूगार बंगालमध्ये आहे बघा तुम्ही, आजही तीच परिस्थिती आहे. ती अथर्व वेदाचा विकास बंगालमध्ये जास्त झालेला आहे, पूर्व भागामध्ये. तर तिथे ते जादूगार लाल वगैरे तिकडून येतात सगळे. ते बंगाली लोक जादूमध्ये प्रवीण आहेत. तो विकसितच झाला ते, पण ते आत्मलाभासाठी उपयोगी नाही हे सांगण्यासाठी वेदांनी पूर्ण ते, किंवा त्या वेदाचं जे अंतिम जे आहे स्वर्गप्राप्तीसाठी हे अडथळे आहेत हे सांगण्यासाठी त्याचं वर्णन केलेलं आहे. आणि म्हणून ते अनुष्ठान करण्यायोग्य नाही असं सूचना केलेली आहे. या लक्षणावरून यागाधिक धर्म आहेत, कारण त्याचे स्वर्गाधिक ही इष्टफले आहेत. या अनुष्ठानं जे करायचे आहे त्याप्रमाणे यज्ञ करणे याला धर्म, हे धर्माचं मुख्यच आहे खरं. म्हणजे यज्ञ आणि हे यज्ञकर्म यागाधिक जे कर्म आहे हे धर्माचं लक्षण आहे.
कारण याचं फल स्वर्गाधिक सांगितलेलं आहे, ते जीवाला इष्ट आहे. स्वर्गामध्ये सर्वश्रेष्ठ फलभोग मिळतात आणि म्हणून या मीमांसेने यज्ञ करून सर्वोच्च सुख जिथे मिळते, सर्वोच्च भोग जिथे प्राप्त होतात, असे स्वर्गा प्राप्तीसाठी जे सांगितलेले याग आहेत, जे सांगितलेले यज्ञ आहेत ते करावे असं विधान केलेलं आहे. पण इथे थांबूया, आता आपली वेळ झाली आणि थोडंसं बाकी जर राहिलेला पोषण पुढच्या याच्यात घेऊन घेऊ आपण. थोडंसंच राहतो, एवढं काही राहत नाही. एकंदरीत असं हे पूर्वमीमांसेचं खरं जे स्वरूप आहे, थोडक्यात म्हटल्यापेक्षा सगळा महत्त्वाचा भाग आलेला आहे त्याच्यामध्ये, तो आपण इथे आता थोडं चिंतन केलं त्याचं. हे अस्सच्या अस्स आपल्या वेदांत शास्त्राने जे स्वीकारलेलं आहे, त्यातला आपल्या अद्वैत तत्त्वज्ञानाला जो बाधा करणारा भाग आहे, त्याचं खंडन शंकराचार्यांनी आपल्या सगळ्या वाङ्मयामध्ये केलेलं आहे. विशेष करून ब्रह्मसूत्र जी झालेली आहेत, त्या ब्रह्मसूत्रामध्ये आपल्याला वाचायला मिळतं. ब्रह्मसूत्र जी आहेत भगवान व्यासाची, त्यावर शंकराचार्यांचे भाष्य आहे. त्या भाष्यामध्ये आपल्याला हे सगळं त्यांचं मंडनात्मक भाग जो आहे तो तिथे आपल्याला वाचायला मिळतो. आणि वेळोवेळी सुद्धा खंडन केलेलं आहे. सगळ्यांना जिंकलंच त्यांनी, शंकराचार्यांनी आपल्या ह्याच्यात सगळे द्वैती जे होते, विशिष्ट द्वैती वगैरे वगैरे जे होते, सगळ्यांना जिंकतच त्यांनी महान कार्य केलं, आपल्याला सगळ्यांना माहीत आहे. अशा रीतीने ही पूर्वमीमांसा आपल्यासाठी आदरणीय, पूजनीय, वंदनीय झालेली आहे. अद्वैत भागासाठी चित्तशुद्धीकरता, चित्त एकाग्रतेकरता याचा फार मौल्यवान त्याचा सहभाग आहे त्यामध्ये. तेवढ्यासाठी वेदांताने त्याला स्वीकारला आहे. पुढील चिंतन आपण पुढच्या प्रवचनात करूया. कुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम सद्गुरुनाथ महाराज की जय. विठ्ठल विठ्ठल जय जय रघुवीर समर्थ.